नमो बुद्धाय. धम्म साकच्य समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय. जय भीम. आज दिनांक 15 जून 2024 रोजी ह्या मंचावर जातक अठ्ठकथा या नवीन व्याख्यानमालेची आपण सुरुवात करत आहोत. आजचे व्याख्यान क्रमांक 3 आणि आजच्या आपल्या मार्गदर्शिका आदरणीय विद्याताई पंडित मॅमचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. मॅमचे एज्युकेशन म्हणजे सर्वांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे. मॅडम नेट क्वालिफाईड इन डिसेंबर 2007, MA पॉली एप्रिल 2008, डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडी अँड विपස්සना मार्च 2008, डिप्लोमा इन पॉली एप्रिल 2006, PG इन बाबासाहेब आंबेडकर थॉट एप्रिल 2009, as Professor Department of Pali University of Mumbai since ऑक्टोबर 2009 असा हा मॅडमचा परिचय आहे. तर मी चूडसीट ही जातक वन्न 4 ह्यावर मार्गदर्शन करतील तेव्हा जास्त विलंब न करता मी मॅमना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेला सुरुवात करावी. मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजच्या सत्रात आपण जे जातक अठ्ठकथा बघणार आहोत त्या जातक अठ्ठकथेचं नाव आहे चूल सेठी जातक. तर आता ही जातकाची सुरुवात कशी होते तर अप्पकेनापि मेधावीती इमं धम्मदेशन भगवा राजगहम उपनिस्साय जीवक अंबवने विहरंतो चूल पंथक थेरं आरभ कथेसी. तर अप्पकेनापि मेधावी ही जातकाची रिअल अठ्ठकथा रिअल कथा आहे. जे आपण जातक बोलतो ती जातकाची खरी गाथा ही अप्पकेनापि मेधावी अशी ही सुरुवात आहे. आणि ही गाथा जातकाची गाथा बुद्धांनी राजगृहामधील जीवक अंबवनामध्ये विहार करत असताना चूल पंथक थेरांना उद्देशून सांगितली. मग आता चूल पंथक थेर हे कोण आहेत, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचं चूल पंथक नाव कसं पडलं, ते कसे काय संघामध्ये पवजित झाले, परत त्यांना अनंतपदाची प्राप्ती कशी झाली, कोणत्या देशनेमुळे झाली, तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण या जातक अठ्ठकथेमध्ये घेणार आहोत. तर आता आपण बघूया की चूल पंथकाचं कोण आहे तो. तर तत्थो चूल पंथकाचा ताव निब्बती कथितब्बा. तर मग ते सांगतात की आता आपण इथे सुरुवातीला काय बघूया, चूल पंथक थेरांचा जन्म कसा झाला ते आपण बघूया. तर राजगहे महाधन सेठी कुलस्य धीता अत्तनो दासेन एव सद्दिक संधवं कत्वा अय्येपि इमं कम्मं जाने युंती धीता एवं आह अम्मेहि इमस्मिन् ठाणे वसितुं न सक्का सचे मे माता पितरो इमं दोषं जानिस्सति खंडाखंडं करिस्सन्ति. आता राजगृहामध्ये एक महाधनवान असा श्रेष्ठी असतो आणि त्या श्रेष्ठीला एक मुलगी असते. तर ती मुलगी त्यांच्या इथे काम करणारा एक दास आहे, सेवक आहे, त्या सेवकाबरोबर तिची जवळीक साधते आणि ती त्याला म्हणते की आपल्याला सगळ्यांना माहिती व्हायच्या आतच आपण काय करून जाऊया. आई वडिलांना कळायच्या अगोदरच त्यांना वाटेल की हे काय चुकीचं केलेलं आहे, हिने आपल्या सेवकाबरोबरच जवळीक साधली, असं जर त्यांना कळालं तर आपल्याचे तुकडे तुकडे करतील, खंडाखंडन परिस्थिती आपले तुकडे तुकडे करतील. म्हणून मग आपण काय करूया, विदेशं गंत्वा वसिस्सामीति. तर ती त्या दासाला म्हणते की आपण दुसऱ्या ठिकाणी इकडनं थोडस लांब जाऊन तिथे आपण वास करूया, तिथे जाऊया आपण. आणि म्हणून मग ती काय करते, हत्त सारं कहेत्वा
अगद्वारेन निखमित्वा. मग ती मुलगी घरामध्ये जे काही व्हॅल्युएबल तिच्या हातामध्ये लागतं त्या सगळ्या गोष्टी घेऊन अजानन ठाणं कल्पात अशा ठिकाणी जाते की तिथे तिला कोणी ओळखणार नाही. आणि तिथे जाऊन ते दोघं सुद्धा तिथे राहू लागले. आणि नंतर मग पुढे काय होतं, तेसन एकस्मिन् ठाणे वसंतानं संवास मन्वाय तस्सा कुच्छियं गब्बो पतित्थासी. अशा प्रकारे ते लोकांनी पुढे मग एकांतवास राहिल्यानंतर ते एकमेकांच्या सहवासात राहिल्यानंतर ती गर्भवती राहते. तिच्या पोटामध्ये गर्भधारणा होते. सा गब्ब परिपाकम आगम सामिकेन सती म्हणतेसी. आणि मग जेव्हा तिचे म्हणजे डिलिव्हरीचे दिवस जेव्हा तिचे भरत येतात तेव्हा ती आपल्या नवऱ्याला म्हणते गब्ब मे परिपाकम जातम, की आता माझे दिवस काय झाले परिपूर्ण होत चाललेले आहे. आणि याती बंधू विरहिते ठाणे गब्ब उत्थान नाम उभिन्नपि अम्माकं दुःखमेव पुनर्गेहं गच्छामाति. तर ती म्हणते की आपण इथे एवढ्या दूर नातेवाईकांपासून दूर राहतोय आणि अशा ठिकाणी जर मला गर्भ यातना जर होऊ लागल्या तर हे आपल्या दोघांनाही कसं असेल दुःखदायक असेल. त्यामुळे आपण काय करूया, कुलगेहं गच्छाम, आपण माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊया म्हणजे तिकडे आपले सगळे नातेवाईक असेल आणि त्यामुळे मलाही कोणत्या प्रकारचं अडचण येणार नाही असं ती तिच्या नवऱ्याला सांगते. पण तो नवरा मग तिला काय म्हणतो, अज्य गच्छाम स्वे गच्छाम असं म्हणून तो दिवसे अति कम्येसी. तो तिला म्हणतो की आपण आज जाऊया, आज खूप काम आहे मग उद्या जाऊया, आणि असं म्हणून तो पुढे पुढे काय करत असतो, दिवस ढकलत जातो. आणि मग ती विचार करते सा चिंतेसी अयं बालो अत्तनो दोष महंतताय गंतुम न उत्सहती. ती बोलते की अरे हा माझा नवरा आहे ना, त्याला असं वाटतं की आपण खूप मोठा अपराध केलेला आहे आणि म्हणून तो तिथे जाण्याचं काय करत नाहीये, धाडस करत नाहीये. आणि ती म्हणते की माता पितरूणाम एकंत का, ती म्हणते आई वडील कधी आपलं हित चिंततील का, ते तर आपले कुशलमंगळ सरणारे लोक आहेत, आपण तिकडं जायला पाहिजे असं ती आपल्या नवऱ्याला समजावते. आणि असं म्हणून ती नवऱ्याला सांगते की नाही आपण जाऊया. मग तिला कळतं की तिचा नवरा तरीही तयार होत नाही. तर एक दिवशी ती काय करते, स्वतःच घरातले तिला ज्या काही वस्तू सोबत हव्या आहे, रस्त्याने मार्गामध्ये जाताना ज्या काही गोष्टी लागतील म्हणा, खाण्यापिण्याचं काय लागते, तर ती एकटीच जायला निघते, काही वस्तू आपल्या सोबत घेते आणि आजूबाजूच्या लोकांना सांगून निघून जाते की माझ्या नवऱ्याला मेसेज द्या की मी चालले म्हणून. आणि ती निघते. आता सो पुरीसो घर मागतो. मग नंतर काय झालं, तिचा तो नवरा आहे तो घरी आला आणि नंतर ती त्याला घरात दिसली नाही. आणि मग तेव्हा तो आजूबाजूच्या लोकांना विचारतो, तेव्हा त्याला असं कळतं की ही कुठे गेली, तिच्या कुलघर गताती. असं त्याला जेव्हा कळालं तेव्हा तो लगेच तिच्या रस्त्याने तिच्या मागोमाग लगेच पळायला लागला. आता तसाही तथ्यव गब्बठानं अहोसी. तो तिच्या मागोमाग गेला, मग त्याला ती रस्त्यामध्ये भेटते आणि तेव्हाच तिला काय होतात, गब्ब उठ्ठानं अहोसी. गब्ब उठ्ठानं अहोसी म्हणजे तिला कळा यायला सुरुवात झाली, तिचा डिलिव्हरी टाइम जवळ आला. आणि अशा प्रकारे मग तिला काय होतो, एक मुलगा जन्माला येतो. एको पुत्रो जागोती. तिला एक मुलगा जन्माला येतो. मग ती नवऱ्याला बोलते इदानी की करिष्यामती, आता आपण कशाला काय बघायचं. ती म्हणते की ज्याच्यासाठी मयं कुलकरं गच्छेयाम, माझ्या माहेरी जात होतो, ज्या गोष्टीसाठी आपण माझ्या माहेरी जात होतो, मग अंतरावर निष्पन्न ते काम तर आता इथे रस्त्यातच पार पाडलं, कारण माझी तर डिलिव्हरी आता झालेली आहे. तिथे जाऊन आपण काय करायचं, निवत्तामा, आपण काय करूया, परत आपल्या घरी जाऊया. आणि असं म्हणून द्वेपी एकचित्ता हुत्वा निवत्तींसु. आणि त्या दोघांनीही त्या दोघांना गोष्टी एकमेकांच्या पटल्या, ते एकचित्त झाले, दोघांचे विचार एकमेकांना जुळले आणि ते घरी परतले. तसंच पंथे जात असता
पंथकोती नाम अकंसू. आणि मग तो मुलगा ज्याला तो रस्त्यात झाला, रस्त्याने जातो तर रस्त्यातच झाला. मग तो पंथ, पालीमध्ये पंथ म्हणजे रस्ता, तो रस्त्यात जन्मल्यामुळे त्या मुलाचं नाव काय ठेवलं? पंथको. पंथको असं त्याचं नाव ठेवलं. मग नंतर पुढे काय झालं, ते घरी जातात, काही दिवस असेच जातात. मग तत्सम चिरस्व अपरूपी गब्बोपतिथई. काही कालावधी गेल्यानंतर ती पूर्ण काय होते? गर्भवती राहते. काही कालावधीनंतर तिला पूर्ण गर्भधारणा होते. सगळं पुरी मंडळीनं विठ्ठाले तप्प. आणि मग परत सगळं जे अगोदर जसं आपण बघितलं की मग ती आपल्या नवऱ्याच्या मागे लागती, चला आपण माझ्या माहेरी जाऊया, इथे आपले कोणीही नातेवाईक नाहीये, अशा ठिकाणी जर मला गर्भयातना सुरू झाल्या तर आपल्याला कोण मदत करल, कसं होईल, असं ती आपल्या नवऱ्याला काय करते? समजवते. पण पुन्हा तिचा नवरा आपण आज नाही, उद्या जाऊ, उद्या नाही, परवा जाऊ, असं करत करत काय करत असतो? तो दिवस ढकलत असतो. आणि ती पुन्हा पहिल्यासारखी एकटीच आजूबाजूच्या लोकांना सांगून पुन्हा ती आपल्या माहेरी जायला निघते. आणि हा आल्यावर पुन्हा त्याला कळते की अरे मी तर निघून गेली. मग हा पुन्हा तिच्या रस्त्याने तिच्या मागोमाग जातो आणि तिला भेटतो आणि तिला तिथे गर्भकाळात सुरू होतात आणि त्यांना पुन्हा एक मुलाला जन्म देते. आणि तसपि दारकस्य पंथे जातस्ता प्रथम जातस्य महापंथकोटी नामं कत्वा इतरस्य चूलपंथकोटी नामं अकंसु. आता त्यांना दुसराही मुलगा हा रस्त्यात झालेला, पंथ म्हणजे रस्त्यावर झाला. मग आता दोन्ही मुलं, पहिला मुलगाही रस्त्यावर झाला होता, आता हा दुसरा मुलगाही रस्त्यामध्ये जन्म झाला त्याचा. मग ते लोक काय करतात? जो पहिला मुलगा आहे त्याचं नाव काय ठेवतात? महापंथको. महा म्हणजे मोठा, कारण त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला जन्म झाला तो मोठा होता, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? महापंथको. आणि जो आता जस्ट झाला होता त्याचा, जो छोटा होता त्याचं नाव काय ठेवलं? चूलपंथको. ती नाम मकंसो. अशा प्रकारे त्याचं नाव काय नाव पडलं? चूलपंथक. ते देवी गणित्वा अतनु वसन ठाणमेव आगता. आणि पुन्हा नेहमीप्रमाणे त्या दोघांमध्ये पुन्हा चर्चा झाली, अरे आपण तर माहेरी ह्या गोष्टींसाठी चालली होती, तर आता ते काम तर आपलं झालं, मग आता परत माहेरी जायची काही गरज नाही. आणि असं म्हणून ते पुन्हा आपल्या घराकडे वळतात. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन ते घराकडे वळतात. तर अशा प्रकारे हा जो आपण चूलपंथक, कारण मुद्दा मी हे जात कोणाला म्हटलेली आहे? चूलपंथकाला. तर चूलपंथकाचा इथे आपण काय बघितला? जन्म झाला. कसा? रस्त्यात झाला. आणि तो छोटा होता म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? चूलपंथक असं ठेवलं. आणि त्याचा मोठा भाऊ होता, त्याचं नाव काय ठेवलं? महापंथक असं ठेवलं. मग आता नंतर पुढे काय होतं? तथा वसंतान अय्यं पंथक धारको अय्ये धारके चुल्ल पिताती अय्य होती अयिकाती वदंते सुत्वा मातरम पुच्छे. आता ही मुलं काय झालं नंतर, मग तेव्हा मुलांबरोबर जाऊन खेळायला लागले. खेळत असताना इतर मुलं बोलायचे की आमचे आमचे काका, आमचे नाना, आमची आजी, आमचे आजोबा, असं त्यांच्या तोंडात नेहमी असे शब्द यायचे, आजी, आजोबा, काका, नाना, असं तसं. मग हे मुलं येऊन त्यांच्या आईला विचारायला लागले की अन्य दालका चुल्ल पिताती अय्य पोती अयिकाती वदंती अम्मा का यातका नक्की. मग ती मुलं त्यांच्या आईला येऊन विचारतात की सगळी मुलं नाना, काका, मामा, आजी, आजोबा असं जे बोलताय, तर मग आपल्याला नाही येत का? आम्हाला नातेवाईक नाही येत का? आपल्याला नातेवाईक नाही येत का? तर तिची आई, त्यांची आई म्हणते, होय दादा, तुम्हाला एकठण यात का नक्की. ती म्हणते, होय, आपल्याला इथे नातेवाईक नाहीये, म्हणजे आपण आता सध्या ज्या ठिकाणी राहतोय तिथे आपले नातेवाईक नाही, परंतु राजगृह नगरे पण महाधनसेठी नाम अय्यको तथा तुम्हाला बहु यातकाती. मग ती आपल्या मुलांना सांगते की इथे तर आपले कोणी नातेवाईक नाहीये मुलांनो, पण राजगृह नगरामध्ये जो महाधनसेठी नावाचा तुमचा कोण आहे? आजोबा आहे तिकडे, आणि तिथे तुमचे खूप नातेवाईक आहेत, तिथे तुम्हाला सर्व नातलग भेटतील. मग ती मुलं पुन्हा आपल्या आईला प्रतिप्रश्न करतायत, कस्मात तथा न गच्छामः अम्माती. ते आपल्या आईला म्हणतात की अम्मा, आई,
मग आपण तिकडे का नाही जाते? आपले तिथे एवढे नातेवाईक आहेत तर मग आपण का नाही जाते तिथे? त्यांना त्यांच्याकडे का नाही जाते? मग ती त्यांना असा असतो अगमन कारणं कुतस्य कथेत्वा कुत्तेषु पुनः पुनः कथनतेषु सामिकं आह. मग ती त्यांना न जाण्याचं खरं कारण ती त्यांना सांगते की आपण का नाही जात आहे. पण मुलं काय, ती मुलं आहेत शेवटी, ती पुन्हा पुन्हा काय बोलायचे की आपण का नाही जात आहे, आपण जाऊया ना, आपण आजीकडे जाऊया, आपण आजोबांकडे जाऊया, काका मामाकडे जाऊया, असं ती पोरं सारखे तिथं काय करत होते, तिच्या पाठी लागायची, तिचे डोकं खात होते. मग ती आपल्या नवऱ्याला काय म्हणते, ती सामिका काह, ती आपल्या नवऱ्याला म्हणते, इमे दारका अतिवियतीला मेंदी. हे मुलं मला काय करतात, खूपच त्रास देत आहेत. आपण कधी जायचं, का नाही जाते, सारखे प्रश्नाचा भांडार चालू असतो. तर हे सारखे माझा जीव खातात. तर मग ते काय बोलते, हिंनो माता पितरो दिसवा मनसं खादी सती. ती बोलते आपण जाऊया ना, काय आई वडील कुठे आपल्याला बगीच्या बनायला खाऊनच टाकतील. तर जाऊ आपण, येही दारकानं अय्यम कुलम जसे सामा. चल आपण जाऊया आणि त्यांना त्यांच्या आजी आजोबांना काय करूया, भेटून देऊया, असं ते आपल्या नवऱ्याला समजावते की आपण जायला पाहिजे, आपण जाऊया. ते थोडीच आपल्याला काय करतील, आपल्याला थोडीच खाऊन टाकतील, असं म्हणून ती त्यांना काय करते, समजवते. मग तिचा नवरा तिला काय म्हणतो, अहम सम्मुखा गंतुम न शक्ती सामी तंग पण तथ्थम नाही सामी. ती तो सांगतो की मी का त्यांच्या समोर जाऊ शकत नाही, मी त्यांच्या समोर, तुझ्या आई वडिलांच्या समोर मी तो उभाही राहू शकत नाही. पण एक काम करतो की मी तुला काय करू शकतो, तिथे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तू पुढे जा, मी तुला तिथपर्यंत घेऊन जातो आणि नंतर पुढे तू जा, असं म्हणून तो जायला निघतो. मग असे करून ते दोन्ही जण काय होतात, राजगृहाला जातात. आणि राजगृहाला गेल्यानंतर राजगहम पतवा, म्हणजे राजगृहाला गेल्यानंतर नगरद्वारे 31 सालायन निवासन कप्पेत्वा. ते राजगृहामध्ये गेल्यावर डायरेक्ट ती तिच्या आई वडिलांच्या घरी जात नाही, तर नगराच्या दरवाजाजवळ एक शाला असते, म्हणजे आगंतुकांना येण्यासाठी एक जी जागा असते ती शाला असते, आणि तिथे जाऊन ते राहतात. आणि ती मग आपल्या काय करते, दारक माता म्हणजे ती त्या मुलांची आई, द्वे दारकी आदाय आगत भाव माता पितूंन आरोच्या पेसी. ती आपल्या आई वडिलांना मेसेज पाठवते की मी माझ्या 2 मुलांना घेऊन आलेली आहे. ती स्वतः डायरेक्ट समोर जायचं धाडस करत नाही, तर ती काय करते, नगरद्वाराच्या बाहेर एक जे आगंतुक शाला असते आगंतुकासाठी, तर तिथे ते लोक वास करतात, आणि तिथे गेल्यावरती ती आई वडिलांना मेसेज पाठवते की मी माझ्या 2 मुलांना घेऊन इथे आलेली आहे. ते शासना सुचवा. तिच्या आई वडिलांनी तो मेसेज ऐकल्यानंतर संसार अम्माकं न पुत्तो न धिता नाम नथी. ते सांगतात की या संसारामध्ये, ह्या जगामध्ये आम्हाला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. ते अम्माकं महा अपराधिका न सकता तेही अम्माकं चक्कूपते ठातो. पुन्हा तिचे आई वडील तिला काय म्हणतात, आमचे तर ह्या जगामध्ये कोण मुलगा मुलगी तर नाहीच आहे, पण ते आमचे महा अपराधिका, त्यांनी आमचं काय केलेलं आहे, खूप मोठा अपराध केलेला आहे, ते अपराधी आहेत आमच्यासाठी. आणि न सकता ते अम्माकं चक्कूपते ठातो, आणि त्यांनी आमच्या डोळ्यासमोरही येण्याची हिंमत करू नये, असं त्यांचे आई वडील त्यांना मेसेज पाठवतात. पुढे तिचे आई वडील आणखी काय म्हणतात, द्वेपी जना पाचुक ठाण कंटवा जीवंतू. पुन्हा ते आई वडील त्यांना मेसेज पाठवतात की आम्ही तुम्हाला एवढं धन देतो, हे धन घ्या आणि फासुक ठाण कंटवा जीवंतू. काय सांगतायत की तुम्ही एका योग्य ठिकाणी जाऊन, जिथे तुम्हाला योग्य प्रकारे काय करता येईल, राहता येईल, वास करता येईल, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा, राहा. दानकी पण देव पैसे तू. पण मग ते काय सांगतात की जी मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही काय करा, इथे पाठवा. अशा प्रकारे तिचे आई वडील काय करतात, त्यांना मेसेज पाठवतात. सेट्टीरिता
माता पितुः पेसितं धनं गृहीत्वा दारके आगत दूतानं एव हत्ते दत्वा पेसेसी. मग ती श्रेष्ठी गीता काय करते, आई वडिलांनी जे धन पाठवलेलं असतं ते धन घेते आणि ते दोन्ही मुलांना जे दूत आलेले असतात, तो मेसेज घेऊन जो दूत आलेला असतो त्यांच्या हातामध्ये देऊन त्यांना ती त्यांच्या आजी आजोबांकडे पाठवते. दानका अय्यक फुले पडणती. आणि अशा प्रकारे ते मुलं आता आजी आजोबांकडे काय झाले, वाढू लागले, मोठे होऊ लागले. तेसू चूलपंथको अति कहरो. मग त्या दोन मुलांपैकी तो जो छोटा होता चूलपंथक हे छोट्याचं नाव होतं, तो अति दहरो, तो खूपच लहान होता. आणि महापंथको, आणि जो महापंथक होता तो थोडासा मोठा होता. आणि तो काय करायचा, आई केला सद्दे दसा फलस्थ धम्म कथम सोटून गच्छती. तो आपल्या आजोबासोबत दसबल म्हणजे बुद्ध, त्यांचं आपल्या आजोबांसोबत बुद्धांचा धम्म ऐकण्यासाठी नेहमी जात असे. आणि अशा प्रकारे तो बुद्धांकडे जाऊन धम्मकथा ऐकल्यामुळे त्या महापंथकाचं पबज्जाय चित्तं नमी, काय झालं, त्यालाही नंतर बुद्धांची धम्मदेशना ऐकून ऐकून त्यालाही पबज्जा घेण्याची काय झाली, इच्छा झाली. सो अय्यकं आह, आणि म्हणून तो त्याच्या आजोबाला म्हणतो, सत्य तुम्ही संपटिच्छत अहं पबज्जेयंती. तो त्याच्या आजोबाला म्हणतो की जर तुम्ही मला अनुमती देत असाल तर मीही काय घेऊ शकतो, पबज्जा घेऊ शकतो. म्हणजे मला तुम्ही अनुमती द्या, मला पबज्जा घ्यायची आहे. आणि हे ऐकल्यानंतर मग त्याचा आजोबा काय म्हणतो, किंग वदेसी तात. अरे बाळा तू ते काय बोलतो, मय्या सकल लोक सापी पबज्जित तो तवेग पबज्जा भद्दिका. त्याचे आजोबा त्याला असं उत्तर देतात की ह्या संपूर्ण जगामध्ये तू जी पबज्जा घेशील ती पबज्जा माझ्यासाठी काय आहे, एकदम चांगली आहे, योग्य आहे. म्हणजे माझं कोणत्याही प्रकारच्यांना असं सांगायचं की माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाहीये तुला पबज्जित करण्यामध्ये. सच्चे सबकोसी पबज्जत कांताती. आणि त्याच्या आजोबा त्याला म्हणतात जर शक्य असेल, जर तुझी इच्छा असेल तर तू नक्कीच काय हो, पबज्जित हो. आणि असं म्हणून त्याच्या आजोबा त्याला काय म्हणतात, सत्तू संतिकं गतो, त्याला बुद्धांकडे घेऊन जातात. आणि मग बुद्धांकडे गेल्यानंतर बुद्ध विचारतात की महासेठी अयं दालक होते लड्डू. अरे महासेठी काय झालं, ह्या मुलाला घेऊन का आलायस तू आता. तर मग तो महाश्रेष्ठी सांगतो, भंते अयं दालको मह्यं दत्ता. ते सांगतात की भंते, बुद्धांना म्हणतात भंते, हा जो मुलगा आहे अयं दालको, हा जो मुलगा आहे मह्यं दत्ता, हा माझा कोण आहे, नातू आहे. तुम्हातून संतिके पबज्जा आम्ही ती वदती आह. आणि त्याला तो मला काय म्हणतोय की मला तुमच्याकडे काय घ्यायची आहे, पबज्जा घ्यायची आहे. मग हे ऐकल्यानंतर बुद्ध काय करतात, सख्खा अय्यंत पिंडपातिक भिक्खू इमं तारिकं पबाजेही ती आनापेसी. मग बुद्ध एका पिंडपातिक भिक्षू म्हणजे जो चारिका करून भिक्षा ग्रहण करतो, अशा भिक्षूला बुद्ध त्या मुलाला म्हणजेच महापंथकाला पबज्जा देण्याची आज्ञा करतात. आणि असं केल्यानंतर तो ते थेर आहे पिंडपातिक थेर, ते काय करतात, महापंथकाला काय करतात, पबज्जित करतात. आता मग अशा प्रकारे तो पबज्जा घेतो महापंथक. पबज्जा झाल्यानंतर त्याची काही कालावधीनंतर परिपूर्ण वस्सो उपसंपदक लभी, म्हणजे तो त्याचे परिपूर्ण वर्ष झाल्यानंतर त्यानंतर पूर्ण उपसंपदा सुद्धा प्राप्त होते. आणि नंतर तो साधना करत करत त्याला कम्मठाणावरती अभ्यास करत आणि नंतर तो अरंत पदाला सुद्धा प्राप्त करतो. आणि मग तो सो झाड सुखेनच मग्ग सुखेनच विधी नामेन तो चिंतेसी. सक्कामुखो
इमं सुखं चूलपंथकस्य दातुंती. मग त्या साधनेचा आनंद घेत असताना त्याला तो जो अनंत पदाची प्राप्ती झालेली आहे त्या सुखाचा आनंद घेत असताना तो महापंथक असा विचार करतो की अरे हे सुख तर आपण चूलपंथकाला सुद्धा द्यायला पाहिजे. म्हणजे त्याला मनात आपल्या भावाचा छोटा भाऊ त्याचं नाव चूलपंथक आहे त्या चूलपंथकाचा पण विचार येतो की अरे हे सुख तर आपण चूलपंथकाला पण द्यायला पाहिजे. आणि मग तो पुन्हा आपल्या आजोबांकडे जातो आणि आजोबाला सांगतोय की महासेठी सचे तुम्हे संपटिच्छत अहं चूलपंथकं पभाजेयंती. आणि तो मग आपला महापंथक आहे तो आजोबांकडे जातो आणि आपल्या आजोबाला म्हणतो की जर तुम्ही अनुमती देत असाल तर चूलपंथकाला काय घेऊ द्या, पबज्जा घेऊ द्या, पबज्जेची अनुमती द्या. तर महासेठी तो तर एकदम बुद्धांचा फॅनच असतो. तो सकाळ संध्याकाळ धर्मप्रवचनाला जात असतो. तो कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता पबाचे म्हणते ती तो लगेच अनुमती देतो महापंथकाला की पबाचे म्हणते की तुम्ही याला काय करा, पबज्जा द्या. आणि अशा प्रकारे आता हा जो चूलपंथक आहे हा आपण इथे काय बघितलं तर पबर्जित झालेला बघितलं. बुद्ध धम्मामध्ये काय झालाय तो पबर्जित झाला. आता मग पुढे काय होतं चूलपंथक आहे ना पुढे 10 शिलांचं पालन करत असतो. पण नंतर पुढे काय होतं चूलपंथक सामनेरो पबर्जित्वा व तंदो अवसी. हा जो चूलपंथक आहे ना जेव्हा गृहस्थ जीवनात होता ना मस्त चांगला हुशार वगैरे होता. पण जेव्हा तो श्रामणेर बनतो आणि श्रामणेर झाल्या पबर्जित्वावं श्रामणेर झाल्यानंतर प्रबंध झाल्यानंतर दंदो अवसी म्हणजे त्या मतिमंद झाला. म्हणजे त्याला जास्त लक्षात राहत नव्हतं. म्हणजे त्याची बुद्धी जराशी काय झाली कमी झाली. आणि मग काय होतं म्हणजे त्याला ना काही लक्षातच राहत नसायचं. बुद्धांनी त्याला एक गाथा दिलेली असते पाठांतराला. ती गाथा अशा प्रकारची असते पदुमं यथा कोकनदं सुगंधं पातु तिया पुल्लम अवितगंधं अंगी रस पस्स विरोचमान तपंत आदिच्यम इव अंतरिक्षेती. ही गाथा बुद्ध काय करतात त्याला पाठांतराला देतात. आता या गाथेचा अर्थ काय आहे पदुम कोकनदं सुगंध. पदुम म्हणजे कमळ. आता कोकनद म्हणजे लाल कलरचं कमळ. सुगंध त्याला काय असतो गंध आहे. मग ते काय सांगताय की ज्याप्रमाणे लाल कमळ कसं असतं सुगंधित असतं पातू सिया फुल्लं अवितगंधं. आणि ते सकाळ झाल्यावर म्हणजे कमळाला ऑलरेडी त्याचा एक सुगंध असतो. पण तेव्हा सूर्य उगवतो सकाळ होतो तेव्हा त्या सूर्याच्या किरणांमुळे तो काय होतो अजूनच फुल्लं वितगंधं. म्हणजे तो आणखीन काय होतो फुलतो. अजून ते फुलतं आणि त्याचा सुगंध आणखीन काय होतो दरवळतो. अंगी रसं पस्सं विरोचमानं तपंत आदिच्यं इव अंतरिक्षेती. आता त्याचप्रमाणे काय करतात की बुद्ध सुद्धा काय आहे सूर्यासारखे काय आहे प्रकाशमान आहे. अशा बुद्धांना तुम्ही बघा असं ती गाथा आहे. अंगिरस म्हणजे बुद्ध. इथे बुद्धांना अंगिरस म्हटलेलं आहे. आणि विरोचमान म्हणजे शोभणारे. हे जे शोभणारे बुद्ध आहे ना त्यांना तुम्ही पस्स म्हणजे बघा कसे वाटतात हे बुद्ध. तपंत आदित्य आदित्य म्हणजे सूर्य. तपंत म्हणजे तळपणारा प्रखर तेजाने तळपणारा सूर्य. अंतरिक्ष म्हणजे आकाशात कसा काय आहे सूर्य अंतरिक्षामध्ये कसं चमकतोय तसं ह्या बुद्धांना तुम्ही काय प्रकाशमान झालेलं तुम्ही बघा. अशी ही गाथा आहे. इवन एकदम गाथा चतुही मासेही गणनेतून ना सखी. अशी ही एकच गाथा त्या चूलपंथकाला काय केली होती पाठांतराला दिली होती लक्षात ठेवायला दिली होती. पण चतुही मासेही गणितून ना सखी. पण 4 महिने झाले त्याला ही गाथा लक्षात ठेवायला पाठांतर करायला स्मरणात ठेवायला.
पण तरी पण ती गाथा त्याला स्मरणात ठेवणं ना शक्य काय झालं नाही, शक्य झालं नाही. तो सारखा विसरून जायचा, वाचायचा आणि विसरून जायचा. मग आता याचं कारण काय? कारण तो तर गृहस्थावस्थेत तर व्यवस्थित होता. मग पबज्जा घेतल्यानंतर तो असा विसराळू का झाला? विसरायचा का? तर याचं कारण काय आहे? तर याचं कारण सांगितलेलं आहे. आणि याचं कारण असं असतं की अगोदरच्या बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे कस्सप सम्मा संबुद्धस्स काले. कस्सप जेव्हा बुद्ध सम्मा संबुद्ध त्यांचा जेव्हा काळ चालू असतो त्या काळातली ही कथा आहे. तर काय झालेलं असतं? तो कीर कस्सप सम्मा संबुद्धकाले पबज्जित्वा पय्यावा हुत्वा अय्यत्तरस्स दंड भिक्खुनो उद्देश गहन काले परिहास केळी नकासी. आता जेव्हा कस्सप बुद्धांच्या काळात आहे ना, हा जो आपला चूलपंथक आहे ना, हा सुद्धा त्याच्यामध्ये काय होता? प्रबंधित झालेला होता. आणि हे जे कस्सप बुद्ध जेव्हा एका भिक्षूला उद्देश म्हणजे धम्म प्रवचन करत होते, धम्म सांगत होते आणि तो भिक्षू थोडासा काय होता? असाच विसराळू होता, थोडासा मंद होता, विसराळू होता. मग याने काय केलं? हा जो चूलपंथक त्यावेळेला तो पण संघामध्ये होता, त्याने काय केलं? परिहास केळी नकासी. त्याने काय केलं? त्याच्यावरती चेष्टा मस्करी केली, त्यांनी हास केला, परिहास केला, त्याची खिल्ली उडवली त्या भिक्षूची. कारण कस्सप बुद्ध त्या भिक्षूला धम्मोपदेश करत होते, हा तिथे बसलेला असतो आणि याने काय केली? त्याची खिल्ली उडवली, त्याची परिहास केला, त्याचा मजाक केला, त्याची थट्टा केली, मस्करी केली. आणि मग त्यामुळे काय झालं? सो भिक्खू तेन परिहासेन लज्जितो. याने जेव्हा त्याची थट्टा केली तेव्हा तो जो भिक्षू असतो, ज्याला कस्सप बुद्ध धम्मदेशना करत असतात, तो लज्जितो. त्याला खूप लज्जास्पद वाटलं की अरे हा माझी काय करतो? थट्टा करतो. आणि त्यामुळे नेव उद्देशंगनी न सज्जाय नकासी. आणि त्यामुळे तो जो भिक्षू आहे त्याला काहीच लक्षात म्हणजे आपलं कोणी थट्टा मस्करी करतो म्हणून तो ना आणखीनच त्याच्यामध्ये काय झाला? विसराळू झाला. त्याचं काहीच तो ग्रहण करू शकत नव्हता. तेना कंपेन अयं पबज्जित्वा दंधो जातो. आणि हेच कारण आहे चूलपंथकाचं की तो पबज्जा घेतल्याबरोबर विसराळू का झाला? मंद का झाला? हे त्याच्या मागचं काय आहे? कारण आहे. कारण त्याने अगोदरच्या कस्सप बुद्धांच्या काळात जेव्हा कस्सप बुद्ध एका भिक्षूला धम्मदेशना करत होते तेव्हा याने त्याची काय केलेली असते? खिल्ली उडवलेली असते. आणि खिल्ली उडवल्यामुळे तो भिक्षू लाजून शरमेने कोणत्याही कस्सप बुद्धांचा कोणताही उद्देश ग्रहण करू शकला नाही. हेच कारण होतं त्याचं की ह्या काळामध्ये म्हणजे गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्याने काय झाली होती? तो पबज्जा घेतल्याबरोबर काय झाला होता? विसराळू झाला होता. गणित गणित पदं उपरी उपरी पदं गणन्तस्स गच्छति. म्हणजे गहित पदं म्हणजे जे जे जो गोष्ट अभ्यास वाचायचा उपरी उपरी पदं त्याचं जे वरचं पद आहे ना तो विसरून जायचा. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की पुढचं पाठ मागचं सपाट. म्हणजे तो जेव्हा पुढे पुढे जायचा ना अभ्यास करत वाचत तर अगोदरचं काय वाचलेलं आहे तो काय करायचं? पूर्ण विसरून जायचं. आणि त्यामुळे तसं इममेव काल्पनिक हेतू वायमंतस्स चत्तारो मासा अधिकंता. कारण तो पुढचा वाचायला लागला तर अगोदरचं विसरायचं म्हणजे पुढचा पाठ मागचं सपाट असं त्याची गोष्ट व्हायची. आणि त्याच कारणामुळे एवढे प्रयत्न सतत तो अभ्यास करायचा, सतत ती गाथा रिसाईट करायचा, वाचायचा. आणि ह्याच कारणामुळे काय झालं? चत्तारो मासा अधिकंता. त्याला ती 4 महिने झाले तरी ती एक गाथा काय झाली नाही? पाठांतर झाली नाही. मग पुढे काय होतं? अथर्व महापंथको आह चूलपंथक त्वं इमस्मिन् शासने अभवो. मग आता तो महापंथक आता त्याचा भाऊ आहे. मग त्या महापंथकाला खूप वाईट वाटतं की अरे आपला भाऊ 4 चूलपंथक हा 4 महिने झाले तरी एकही गाथा काय करू शकत नाहीये, स्मरण करू शकत नाहीये. आणि म्हणून तो चूलपंथकाला म्हणतो की अरे चूलपंथक त्वं इमस्मिन् शासने अभवो. तू या शासनामध्ये लायक नाहीयेस. तू या शासनामध्ये बुद्ध शासनामध्ये शोभत नाहीयेस. म्हणजे त्यांना असं डायरेक्ट म्हणायचं असतं की तू आता काय हो? तू पबज्जा घेऊन जगण्याच्या याचा नाहीये तर तू काय हो? गृहस्थ हो, इकडनं निघून जा.
आणि पुढे तो काय म्हणतो की तू हिमस्ती शास्त्री अभब्ब, तू ह्या शास्त्रामध्ये अयोग्य व्यक्ती आहे. चतुर्ही मासे ही एकच गाथंबी करे तू सकोसी. आणि मग तो आपल्या भावाला म्हणतो, अरे 4 महिने झाले तरी तू एक गाथा सुद्धा पाठ करू शकत नाहीये. पबचित किच्चनपणा कथन पथ्यकम पापेसाठी. जर तू एक गाथा पाठ करू शकत नाही तर पबजित ज्या गोष्टीने पबजित झालेला आहे ते तुझं यश तू कसं काय प्राप्त करू शकते. जर तू हेच प्राप्त करू शकत नाही तर एवढं मोठं यश म्हणजे निब्बाणाचं यश, अनंत पदाची प्राप्ती तू कसं प्राप्त करू शकशील. आणि असं म्हणून निखम्म इतो विहारा ती निखडी. आणि असं म्हणून तो त्याला बोलतो की अरे तू ह्या विहारातनं निघून जा. आणि असं करून त्याला तो खेचतो, म्हणजे तू आता इकडनं बाहेर पड असं त्याला त्याच्या भावाला सांगायचं असतं. चूल पंथक बुद्ध शासने तिने नेलं घीही भावक न पथ्येती. पण हा जो चूल पंथक असतो त्या चूल पंथकाला बुद्ध शासनावर तिने खूप स्नेह असतो, खूप प्रेम असतं. बुद्ध शासनावर त्याचा खूप अतिविश्वास असतो, प्रेम असतं, स्नेह असतं. आणि त्या कारणामुळे घीही भावक न पथ्येती, त्याला गृहस्थ जीवन जगायचं नव्हतं. म्हणजे त्याला पबज्या घेऊन पुन्हा गृहस्थ व्हायचं नव्हतं, त्याला पबज्जेमध्येच राहायचं होतं. त्याला प्रवचित होऊनच भिक्षू संघामध्ये राहायचं होतं. त्याला गृहस्थ जीवनामध्ये तो इंटरेस्टेड नव्हता. मग पुढे काय होतं, तस्मिंच्या काले महापंथको भक्त उद्देशिको होती. आणि त्याच वेळेला हा जो महापंथक आहे ना हा भक्त उद्देशक होती. भक्त उद्देशक म्हणजे जेवणाची अरेंजमेंट करणारा असं त्यावेळेस त्याचं ते स्थान होतं महापंथकाचं. आणि एक दिवस जीवको कौमार बच्चो, जो जीवक आहे तो काय करतो, बहुगंध माला नादाय, तो माला गंध वगैरे घेऊन येतो. आणि अत्तनो आंबवनं कंठवा संस्थान पूजेचा तो आंबवनामध्ये जाऊन बुद्धांची पूजा करतो. धम्मं सुत्वा, तिथे धम्म ऐकतो. उठ्ठाय आसना, जसं मला पंडित्वा, तो आसनावरनं उठतो, बुद्धांना वंदन करतो. आणि महापंथक उपसंक्रमित्व, आणि तो महापंथकाकडे जातो आणि महापंथकाला विचारतो, कित्तका भक्ते सत्तू सक्ती के भिक्खूती पुच्छी. आणि जीवक त्या महापंथक थेरांना विचारतात की कित्तका म्हणते, किती आहेत म्हणते सत्तू संती के भिक्खू, की बुद्धांच्या जवळ म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी वास करतात त्या विहारात सध्या किती भिक्षू आहेत, असं जीवक महापंथकांना विचारतात. तर मग महापंथक विचार करतात, पंचमत आणि भिक्खू सतानी, ही विहारात तर 500 भिक्षू आहेत. मग जीवक काय बोलतो, स्वे म्हणते बुद्ध प्रमुखांनी पंचभिक्खू सतानी आदाय आम्हाक निवेसने भिक्खं गणथा. मग जीवक काय करतो, महापंथकांना सांगतोय की तो स्वे म्हणते म्हणजे उद्या तुम्ही काय करा, 500 भिक्षूंना घेऊन माझ्या निवेसन ठाणी या आणि भिक्खं गणथा, आणि माझ्याकडनं भोजनदान काय करा, स्वीकार करा. म्हणजे अल्टिमेटली जीवक तिथे बुद्धांना कशासाठी आला होता, की भोजनाचं निमंत्रण द्यायला आलेला होता. उपासक चूलपंथको नाम गंधो अविरोधमो तं खेपेत्वा तेसानं निमंत्रण पठिच्छामी की थेरो आह. तर जेव्हा जीवक बोलतात ना की तुम्ही मग 500 भिक्षूंना घेऊन तुम्ही उद्या माझ्या घरी भिक्षा ग्रहण करायला या, असं जेव्हा जीवक महापंथक थेरांना सांगतात तेव्हा महापंथक थेर जीवकाला काय म्हणतात, उपासक ते जीवकाला संबोधतात की हे उपासका. मग ते चूलपंथकाविषयी त्याला सांगतात की चूलपंथको नाम गंधो अविरोध, की चूलपंथ हा कसा आहे, मंद आहे, विसराळू आहे, आणि त्याची काही धम्मामध्ये काय नाही, काही गती नाहीये, त्याची काही धम्मामध्ये वाढ होत नाहीये, त्याची धम्मामध्ये काही गती नाहीये. तंग ठपेत्वात, त्याला सोडून बाकीच्या सर्व भिक्षूंचं तेसानं निमंत्रण, त्या बाकीच्या सर्व भिक्षूंचं निमंत्रण पठिच्छामी, मी सर्वांचं भोजन स्वीकार करतो. म्हणजे इथे महापंथकाला म्हणायचंय की मी 500 भिक्षू विहारात आहे, पण जो चूलपंथक आहे तो मंद आहे, त्याची धम्मामध्ये काहीही गती नाहीये,
धम्मामध्ये काही प्रगती नाहीये, तर त्याला सोडून बाकीच्या लोकांचं, बाकीच्या भिक्षूंचं मी आमंत्रण काय करतो, स्वीकार करतो. मग हे त्याचं बोलणं आहे ना चूलपंथकाने ऐकलं आणि मग चूलपंथको चिंतेसी, चूलपंथक मग विचार करतो. मह्यं भाति कथेरो एतत्कानं भिक्खूनां निमंत्रकं पठिच्छन्तो मग बाहिरं कत्वा पठिच्छति. महापंथ को विचार करतो की अरे माझ्या भावाने निमंत्रण स्वीकारताना, भोजनाचं निमंत्रण स्वीकारताना मला सोडून बाकीच्या सर्वांचं भोजनाचं निमंत्रण काय केलेलं आहे, त्याने स्वीकार केलेला आहे. आणि असं म्हणून तो काय बोलतो, निसंशयं मह्यं भाति कस्य मयि चित्तं भिन्नं भविष्यति. तो म्हणतो की माझ्या भावाचं चित्त आता माझ्यासाठी काय राहिलेलं नाहीये, एक जीव राहिलेला नाहीये. तो माझ्याविषयी त्याचं चित्त काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. आणि असं म्हणून तो काय बोलतो की काय करू मग भिक्षू जीवनामध्ये राहून, घीही हुतवा, मी काय होतो, गृहस्थच होतो आणि दान आधी मी पुण्यानं करतो जीविस्सामी, आणि दान इत्यादी कर्म करून मी काय करतो, माझी उपजीविका करतो. आणि असं म्हणून तो काय करतो, विचार करतो की पाहतो भविष्यामी, की मी सकाळी उठल्याबरोबर काय होणार, गृहस्थ जीवनाला म्हणजे चिवर उतरून काय होईल, गृहस्थ होईल. आणि असा त्याचा विचार असतो की उद्या सकाळी काय होणार, कारण उद्याचं जेवणाचं आमंत्रण असतं आणि तो विचार करतो की उद्याच मी काय करतो, पबचित म्हणजे चिवर काढतो आणि गृहस्थ जीवन स्वीकारतो. आणि त्याच वेळेला बुद्ध काय होतात, सकाळच्या वेळेला जगाचं अवलोकन करत असताना बुद्धांना चूलपंथक त्यांच्या नजरेसमोर येतो आणि त्यांना कळतं की हा चूलपंथक काय आहे, की ग्रस्त होणार आहे. आणि म्हणून बुद्ध काय करतात, त्याच्या दिशेने चूलपंथकाचं जिथे राहण्याचं स्थान असतं विहारामध्ये, त्याच्या दिशेने जायला निघतात. चूलपंथको घरं गच्छन्तो सत्तारं दिसवा, आणि त्याच वेळेला हा जो चूलपंथक आहे तो काय करतो असतो, घरी जायला निघालेला असतो. आणि त्याला मध्ये बुद्ध दिसतात आणि बुद्ध दिसल्यावर तो बुद्धांना काय करतो, वंदन करतो. मग बुद्ध त्याला म्हणतात की चूलपंथकांनी माया वेळेला गच्छन्ति आह. बुद्ध त्याला विचारतात की अरे चूलपंथक, या वेळेला तू कुठे चाललेला आहेस. मग तो चूलपंथ बुद्धांना सांगतो, भाता म्हणते निकडे. तो सांगतो की माझ्या भावाने मला काय केलेलं आहे, संघातून बाहेर काढलेला आहे. ते ना गच्छामी, आणि त्यामुळे मी काय झालोय, गृहस्थ जीवन जगायला काय करतोय, चाललेलो आहे. माझा भाऊ मला संघातून बाहेर काढतोय आणि त्यामुळे मी आता पुन्हा संघात राहू इच्छित नाहीये आणि मी काय करतोय, गृहस्थ जीवन जगतोय. मग बुद्ध चूलपंथकाला विचारताय, तव प्रपंच मम सत्ती का. बुद्ध त्याला विचारतात की अरे पण तुझी प्रपंच तर माझ्याजवळ झालेली आहे ना. भातरा निकडीतो कस्मात मम सत्ती का गच्ची. मग बुद्ध त्याला समजवतात, अरे तू तर प्रपंच माझ्याकडे घेतले, तुला तुझा भाऊ बाहेर काढतो, मग तू माझ्याजवळ का नाही आलास, कस्मात मम सत्ती का गच्ची, माझ्याजवळ का नाही आलास तू. आणि मग बुद्ध त्याला म्हणतात की येही किंग देगी भावेना, ये काय करायचंय तुला गृहस्थ जीवन जगून. आणि असं म्हणून बुद्ध काय करतात, त्याला पुन्हा विहारात घेऊन जातात. आणि तिकडे गेल्यानंतर मग बुद्ध काय करतात, बुद्ध त्याला निसिता पेटवा, त्याला बुद्ध बसायला सांगतात. आणि मग बुद्ध सांगतात की चूलपंथकं पुरत्थम अभिप्पो भूत्वा इमं पिलोतिकं रजोहरणं ती परिमज्जन्तो इदेव होईती. मग बुद्ध काय करतात, त्याला एक आहे ना कापड देतात, एक कापड देतात आणि त्या कापडाला घेऊन ते सांगतात की त्या कापडाला आहे ना त्याला असं रगडायचं, त्या कापडाला रगडायचं आणि रगडताना काय म्हणायचं, रजोहरण असं म्हणत तू इथेच बस, असं बुद्ध त्याला सांगतायत. आता रजोहरण म्हणजे रज म्हणजे इथे म्हटलेलं आहे धूळ, आणि हरण म्हणजे धूळ निघून जाऊ, म्हणजे असं त्याचा अर्थ होतो रजोहरण. बुद्ध एक कापड त्याच्या हातात देतात आणि त्याला रगडायला सांगतात, त्याला चोळायला सांगतात आणि सांगतात की तू या कापडाला हातात धरून रजोहरण असं रगडत काय कर, तू इथेच बस.
आणि असं म्हणून बुद्ध काय केले, जीवकाच्या घरी भोजनासाठी गेले. आणि मग इथे हा चूलपंथक घरी बसलेलाच असतो आणि तो घरी म्हणजे विहारात चूलपंथक तिथे बसलेला असतो. ते कापड घेतो, ते कापड हातात घेतो, त्याला घासत किंवा त्याला रगडत रजोहरण रजोहरण असं करत तो बसलेला असतो. आणि मग त्याला काय दिसतं की अरे हे कापड तर शुद्ध होतं, पण मी त्याला रगडत राहिल्यामुळे काय झालं, ते आणखीनच काय झालं, क्लिष्ट झालं, आणखीन ते मळलं. तर मग त्याला कळतं की अनिच्छावत संखारा, की हे सगळं कसं आहे अनिच्छ. त्याला म्हणायचं की हे एवढं चांगलं स्वच्छ कापड होतं, पण मी त्याला रगडत बसल्यामुळे रजोहरण रजोहरण करत केल्यामुळे त्याने त्याचा तो प्राकृतिक त्याचं ते जे हे होतं प्राकृतिक अवस्था त्याने सोडली त्याची, आणि तो काय झाला, क्लिष्ट झाला. आणि मग त्याला अशी जाण येते की अनिच्छावत संखारा, की हे सगळं कसं आहे, अनिच्छ आहे. जे काही आपल्याला चांगलं वाटतं ते नंतर काय आहे, परिवर्तन होणार आहे. आणि अशा प्रकारे क्षय वय याची भावना करत ते विपස්සना, ते जे विपස්සनेमध्ये काय करतो, तो भावना डेव्हलप करतो, विपස්සना भावना करत असतो. आणि मग इथे बुद्ध जरी जीवकाच्या घरी गेले असतात, जेवणाचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारले गेलेले असतात. आता बुद्धांना कळतं, काय कळतं, सत्थापि चूलपंथकस्य चित्तं विपस्सनं आरुह्यन्ति यत्वा. बुद्धांनाही तिकडे कळलेलं असतं की हा जो चूलपंथक आहे त्याचं चित्त आता विपश्यनेमध्ये काय झालेलं आहे, रुळायला लागलेलं आहे, विपश्यनेमध्ये डेव्हलप होत चाललेलं आहे. मग तेव्हा बुद्ध त्याला उपदेश करतात, तिथे बसून उपदेश करतात की चूलपंथकम त्वं एतं विलोकिका खंडामेव संक्लिष्टं रजोरंजितं जातं मा संयंकरी अभ्यंतरे पण ते राग रज आदयो अस्थिते हराही वत्वा. बुद्ध म्हणतात की त्याला बुद्ध आता मार्गदर्शन करतात की तू फक्त ते कापड हातामध्ये घेऊन रजोहरण रजोहरण असं नुसतं बोलत बसू नकोस, तर तू काय केलं पाहिजे, अभ्यंतरे आपल्या आतमध्ये आपल्या चित्तामध्ये जे काही राग रज, जे काही राग दोष मोह, राग म्हणजे आसक्ती, दोष म्हणजे द्वेष, मोह म्हणजे अज्ञान, जे तुझ्या चित्ताचे जे विकार आहेत त्या विकारांना तू काय कर, दूर कर. कारण तो रजोहरण करायचा. आणि इथे बुद्धांना रज म्हणजे काय सांगायचं आहे, तर राग दोष मोह. तर हे जे आसक्ती द्वेष अज्ञान ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे चित्ताचे विकार आहेत त्याला तू हरण कर, म्हणजे बाजूला काढ, बाहेर काढ. नुसतं त्या कपड्याला रगडत बसू नको, त्याची संज्ञा मनामध्ये ठेवू नको. तर चित्ताचे विकार हे जे मेन आहेत त्याला तू काय कर, दूर कर. असं करून बुद्ध त्याला पैन्याय मानव उठवा. पैन्याय मानव म्हणजे बुद्ध जरी जीवकाच्या घरी बसलेले असतात तरी त्याला ते त्याच्या समोर प्रकट सदृष्ट रूपामध्ये त्याला ते दिसत असतात. आणि दिसत असताना बुद्ध त्याला सांगतात की तू फक्त ती त्याला रगडत बसून रजोहरण असं करू नकोस, तर तू चित्तातले मळ काय कर, दूर कर. आणि असं म्हणत बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. तर ही गाथा हेच सांगते इथे, रागो रजो न पनरेनो उच्चती रागस्य एतत् अधिवचनं रजोति एतं रजं विपज्जयित्वा भिक्खवो विहरन्ति ते विगत रजस्य साधने. आता इथे बुद्ध काय म्हणतात, रागो रजो, रजो रजो रजोचा अर्थ आहे धूळ. धूळ म्हणजे बारीक बारीक जे धुळीचे कण आहेत ते रज. रागो, रागो म्हणजे पालीमध्ये रागाचा अर्थ होतो आसक्ती. तर बुद्ध सांगतात की इथे जे रजो, तुला म्हणजे हातात कापड दिलं आणि सांगितलं रजोहरण रजोहरण, तर इथे रज म्हणजे नक्की तुला काय घ्यायचंय, तर राग घ्यायचा आहे, म्हणजे आसक्ती, चित्ताची जी आसक्ती आहे ती आसक्ती हे काय आहे, रज आहे. रागो रजो म्हणजे आसक्ती हा रज आहे. न कलर उच्चती, तू त्याला धूळ दे असं छोट्या गोष्टी समजू नकोस. रागस्य येतं कधी वचनं रजोती, तर ते सांगतात की रागाला हा प्रतिशब्द आहे अधिवचन. अधिवचन म्हणजे प्रतिशब्द आहे रजो, रागाला प्रतिशब्द आहे रजो. एतं रजं विपज्जयित्वा, आणि ह्या धुळीला तू काढून टाक. आणि काय कर, भिक्खवो भिक्षुनो, तुम्ही ह्या धुळीला, आसक्तीच्या धुळीला तुम्ही काय करा, काढून टाका.
विहरन्ति ते विगत रजस सासने, आणि तिला काढून टाकून तुम्ही हे निर्मळ होऊन, विगत रज म्हणजे निर्मळ होऊन ह्या बुद्ध शास्त्रामध्ये विहरन्ति काय करा, विहार करा. आसक्ती राहील तुम्ही ह्या बुद्ध शास्त्रामध्ये विहार करा. आता खालच्या दोन गाथाही सेम आहे, फक्त रागोच्या इथे काय झालेलं आहे, दोषो आणि नंतर मोह. दोषो म्हणजे द्वेष. आता इथे बुद्धांना सांगायचं आहे की रज म्हणजे द्वेष, ते काही धूळबीळ नाहीये. तर दोषासाठी इथे रज हा काय वापरलेला आहे, प्रतिशब्द वापरलेला आहे. आणि ह्या द्वेषाला तुम्ही काढून टाका आणि द्वेषमुक्त होऊन या बुद्ध शास्त्रामध्ये काय करा, विहार करा, असं बुद्ध सांगतायत. नंतर पुढची गाथा आहे मोहच्या रिलेटेड. तर मोह म्हणजे अज्ञान. तर बुद्ध हे सांगतात की इथे रज म्हणजे काय घ्या तुम्ही, मोह घ्या. हे सगळे काय आहे, चित्ता, राग, दोष, मोह हे सर्व काय आहे, चित्तातले विकार आहेत. तर हे चित्तातले विकार तुम्ही काढा आणि निर्मळ होऊन या बुद्ध शास्त्रामध्ये विहार करा, असं या गाथेवरनं बुद्ध सांगतात. आणि नंतर मग पुढे काय म्हणतात, गाथा पर्योसाने, म्हणजे बुद्ध त्याला ही जी गाथा समजावत असतात ना, तर ही गाथा संपल्याबरोबर हा जो चूलपंथक आहे, तो चूलपंथक काय होतो, अरहंत होतो. आणि अरहंत झाल्याबरोबर त्याला तिन्ही पिटकांचं काय येतं, ज्ञान येतं. त्याची तिन्ही पिटक काय होतात, परिपूर्ण होतात. म्हणजे त्याला जी एक गाथा 4 महिने लक्षात राहू शकत नव्हती, असा हा चूलपंथक अरहंत झाला आणि त्याचे सगळे तिन्ही पिटक त्याचे काय झाले, लक्षात त्याने ठेवले. तर आता त्यांनी आता पुढे त्यांनी याचं कारण सांगितलेलं आहे की रजोहरण, बुद्धाने त्याला रजोहरण हे आलंबन का दिलं होतं त्याच्या मुक्तीसाठी. तर अगोदरच्या त्याच्याही चूलपंथकाच्या अगोदरच्या जन्माची त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. तर तो चूलपंथक अगोदरच्या जन्मामध्ये काय होता, तो किरपुबे राजा हुतवा नगरं पदखिनं करंतो नळाट तो सेदे उच्चंते परिशुद्धेन साटकेन नळाटंत पुच्छी. तो अगोदरच्या जन्मात, म्हणजे आता ही आणखी अगोदरच्या जन्माची कथा चालू आहे की तो अगोदरच्या जन्मामध्ये राजा होता आणि राजा असताना तो नगरामध्ये जेव्हा प्रदक्षिणा करत असतो, तर प्रदक्षिणा करताना त्याच्या डोक्याला, त्याच्या कपाळाला घाम येतो आणि तो घाम काय करतो, पुसतो. एका स्वच्छ कापडाने तो घाम पुसतो. आणि मग घाम पुसल्यावर काय होतं, ताटको किलिठ्ठो अहोसी, ते जे कापड होतं घाम पुसल्यामुळे काय झालं, किलिठ्ठ म्हणजे क्लिष्ट झालं, घाम झालं. मग तो मग शरीरात निस्साय एव रूपो परिशुद्धो साटको पकतिं विजहित्वा क्लिठ्ठ जातो अनिच्छा मत संखारा ती अनिच्छ संयम पटिलवी. मग त्यावेळेला काय होतं, तो राजा काय विचार करतो, हे शरीर असल्यामुळे, कारण त्यांनी घाम कशाचा पुसलेला असतो, शरीरावरचा, डोक्यावरचा, की हे शरीर असल्यामुळे शरीरात निस्साय, या शरीराच्या मुळे एव रूपो परिशुद्धो साटको, अशा प्रकारचा एकदम परिशुद्ध असलेला कपडा सुद्धा काय झाला, स्वतःच पहिलं सोडून प्राकृतिक, स्वतःचा प्राकृतिक रूप सोडून क्लिष्ट जातो. काय झाला, तो क्लिष्ट झाला. आणि अनिच्छा मत संखारा असं म्हणून तो राजा त्यावेळेला काय करतो, अनिच्छ संज्ञा काय करतो, त्याला अनिच्छ संज्ञेचा लाभ होतो. आणि त्याच कारणामुळे त्याला ह्या जन्मामध्ये सुद्धा बुद्धांनी जे अरहंत पदासाठी जे काही कम्मठान दिलं होतं रजोहरणाचं, ते त्याचं काय झालं, कारण झालं. तर अशा प्रकारे आता हे जीवक आणि म्हणजे चूलपंथक आणि बुद्धांची हे सगळं चालू असतं. आणि इथे भोजनाला हे जे लोक 500 भिक्षू आहे, 500 म्हणजे चूलपंथक सोडून म्हणजे 499 भिक्षू हे जीवकाकडे काय घेत असतात, भोजन ग्रहण करत असतात. मग तिथे गेल्यावरती मग आता ही स्टोरी आहे की जीवक काय म्हणतो, जीवक गेल्यानंतर बुद्धांना काय करतो, दक्षिणोदक उपनामेसी, त्यांना बुद्धांना काय करतो, त्यांच्या हातावर पाणी सोडतो, दक्षिणेचं पाणी सोडतो. आणि मग बुद्ध त्याला विचारतात, ननो जीवक विहारे भिक्खू अतिथी हत्तेन पत्तक पिदही. बुद्ध काय करतात,
हत्तेनं पत्तंग पिदाई म्हणजे हाताने ते पात्र आहे ते पात्रावर काय करतात बुद्ध असं हात ठेवतात. म्हणजे बुद्धांना सांगायचं असतं की मला आत्ताच माझ्या पात्रामध्ये काही वाढू नका. तर का वाढू नका तर बुद्ध पहिला त्या जीवकाला प्रश्न विचारतात, जीवक काय विहारामध्ये भिक्षू आहेत का? आणि असं म्हणून बुद्ध काय करतात आपल्या पात्रावर हात ठेवतात. मग महापंथक लगेच बोलतो, ननु म्हणते विहारे नक्की भिक्खुती. महापंथक लगेच बुद्धांना उत्तर देतो की नाही नाही म्हणते विहारामध्ये कोणीही भिक्षू नाहीये. कारण महापंथकाला पण असं वाटलं होतं की याने काय झालं होतं कारण सकाळी 6 वाजता म्हणजे पबज्जा घेऊन गृहस्थ जीवन स्वीकारायला जाणार होता. त्यामुळे त्याला वाटलं की हा पण कदाचित नसेल म्हणून आणि म्हणून महापंथक सांगतो की नाही नाही विहारामध्ये भिक्षू नाहीये. मग बुद्ध जीवकाला काय सांगतात, सत्था अथी जीवका ती अहम. बुद्ध जीवकाला म्हणतात की जीवक विहारामध्ये भिक्षू आहेत. आणि असं म्हणून मग जीवक काय करतो, लगेच एका माणसाला पाठवतो, विहारात जायला सांगतो आणि काय म्हणतो, गच्छत विहारी भिक्खून अति भाव जानाही ती पुरीसं पेसेसी. तो त्या जीवक त्याच्या माणसाला सांगतो की जा आणि विहारात जाऊन बघा की विहारात भिक्षू आहेत की नाही आहेत. आणि मग आता चोला पंथकाला पण हे कळतं की बाबा आता बुद्धाने काय केलेलं आहे, विहारामध्ये भिक्षू आहे की नाही बघायसाठी काय केलेलं आहे, माणसाला पाठवलेलं आहे. त्यावेळेला चोला पंथक काय विचार करतो, मय्यक भाती हो विहारी भिक्खू नथिती बनती. माझ्या भावाने काय सांगितलेलं आहे महापंथकाने की विहारामध्ये भिक्षू नाहीत. मग मी आता काय करतो, विहार भिक्खून अतिभाव पकाचे सामीती सकल अंबवनं भिक्खून एवं पुरेसी. मग त्याने काय केलं, विहार म्हणजे अंबवनामध्ये जे तिथे राहिलेले असतात ते पूर्ण अंबवन चूल पंथकाने काय केलं, संपूर्ण भिक्षूंनी काय केलं, परिपूर्ण केलं. म्हणजे त्या चूल पंथकाने स्वतःच्या हिंदीने अनेक भिक्षू तिकडे काय केले, निर्माण केले. मग एवढे भिक्षू तिकडे निर्माण केले, त्यातले एकचे भिक्षू चिवर कम्मम करून त्यातले काही भिक्षू चिवर बनवायचं काम करत होते. एकचे रजन कम्मम काही भिक्षू चिवराला रंग द्यायचं काम करत बसलेले होते. एकचे सज्जायम करून आणि काही भिक्षू एक अभ्यास करत बसलेले होते, पठन करत बसलेले होते. एवं अय्यमय्यम सतीसं भिक्खू सहसं मापेसी. अशा प्रकारे त्या चूल पंथकाने असदीस म्हणजे एवढे भिक्षू निर्माण केले होते ना, पण ते सगळे भिक्षू ना दिसायला कोणीच सेम नव्हते. सगळे वेगळ्या वेगळ्या वर्णाचे, वेगळ्या वेगळ्या चेहऱ्याचे असे ते भिक्षू होते. म्हणजे एकासारखे दिसणारा कोणच भिक्षू नव्हता. असे त्यांनी एवढे भिक्षू काय केले, भिक्खू सहसं मापेसी. तर हजारो भिक्षू त्या चूल पंथकाने निर्माण केलेले होते. आणि मग तो व्यक्ती जीवकाने पाठवलेला व्यक्ती विहारात येतो आणि विहारामध्ये आल्यावर तो बघतो बहु भिक्खू दिसवा, त्याला खूप भिक्षू दिसतात त्याला विहारामध्ये. आणि तो जातो आणि जाऊन जीवकाला सांगतो की परिपूर्ण सकल अंबवनं भिक्खू ही परिपूर्ण ती. तो जीवकाला जाऊन सांगतो की संपूर्ण अंबवन हे काय आहे, भिक्षूंनी परिपूर्ण आहे. म्हणजे संपूर्ण अंबवनामध्ये भिक्षू आहेत तिकडे. थेरो खो तथ्येव आणि आणि ते चूल पंथक थेराने पण त्या काय केलं होतं, सहस्त्र खतुम अत्तानं निम्बिनित्वानं पंथको म्हणजे चूल पंथक. त्या चूल पंथकाने काय केलं, सहस्त्र खतुम हजारो भिक्षू अत्तानं निम्बिनित्वा स्वतःमधून निर्माण केले. त्या पंथकाने हजारो भिक्षू स्वतःपासून निर्माण केले आणि निसिनी अंबवने रम्ये. आणि त्या सर्व भिक्षूंसोबत तो त्या जीवकाच्या रम्य म्हणजे रमणीय अशा अंबवनामध्ये बसला होता. याव कालप्प वेदना, तो वेळेची वाट बघत होता की कधी मला कोण बोलवायला येतं. की योग्य वेळेची वाट बघत तो चूलपंथक बसलेला होता. मग आता तो माणूस सांगतो की विहारामध्ये तर खूप भिक्षू आहेत. तर मग बुद्ध सांगतात, त्या माणसाला सांगतात की तू विहारामध्ये जा आणि चूल पंथकाला बोलाव, चूल पंथकाला नाव बोल आणि त्याला घेऊन ये.
मग तो माणूस परत जातो आणि तिकडे जाऊन विचारतो चूलपंथक कोण आहे. तर मग ते जे हजारो भिक्षू आहेत त्या हजारो भिक्षूंना एका गावात येतो, अहं चूलपंथको अहं चूलपंथकोती मुख सहस्र कुठ्ठही. म्हणजे प्रत्येक भिक्षू बोलत होता की मी चूलपंथक आहे, मी चूलपंथक आहे. चूलपंथक आहे असे हजारो मुखातून मी चूलपंथक आहे असे आवाज घुमू लागले त्या विहारात, त्या आंबवनामध्ये. मग तो पुरुष पुन्हा गडबडला, पुन्हा गोंधळला आणि पुन्हा बुद्धांजवळ गेला आणि सांगतो की तिकडे सर्वांची नावं तर काय आहे, चूलपंथकच आहे. मग बुद्ध काय सांगताय, त्याला परत जायला सांगतायत आणि बुद्ध त्याला काय सांगतात की यो अहं चूलपंथकोती पठमं वदती तं हत्ते गणं. बुद्ध त्याला सांगताय की जो तू विचारल्यावर चूलपंथक कोण आहे असं जेव्हा विचारल्यावर जो पहिल्यांदा बोलेल की मी चूलपंथक आहे, त्याचा तू काय कर, लगेच हात पकड. मग तो हात पकडल्यावर काय होतील, अवशेषा अंतर्धायीसती. जे बाकीचे उरलेले जे चूलपंथक आहे, कारण त्याने स्वतःच ते निर्माण केलेले असतात, तर ते बाकीचे सगळे चूलपंथक काय होईल, गायब होतील. म्हणजे जो खरा चूलपंथक आहे तो पहिल्यांदा उत्तर देईल, म्हणून तू त्याचा काय कर, हात पकड असं बुद्ध त्याला सांगतात. आणि मग तो माणूस म्हणजे जीवकाचा सेवक पुन्हा अंबवनामध्ये जातो. बुद्धाने सांगितलेलं तसं करतो आणि तसं केल्यानंतर तो त्या भिक्षूला म्हणजे चूलपंथकाला हात पकडतो. म्हणजे चूलपंथक कोण आहे विचारल्यावर जो पहिला उत्तर देतो की मी चूलपंथक आहे, त्याचा हात पकडतो आणि त्याला घेऊन बुद्धांकडे येतो. मग अशा प्रकारे मग चूलपंथकाला आणल्यानंतर चूलपंथक आणि मग बाकीचे सर्व भिक्षू संघ तिथे भोजन करतात आणि मग भोजन झाल्यानंतर बुद्ध जीवकाला सांगतात की जीवक चूलपंथकस्य पत्तंगणम, की चूलपंथकाचे काय कर, पात्र घे आणि हा तुला काय करेल, अनुमोदन करेल. आणि अशा प्रकारे मग चूलपंथक आहे त्यांनी काय केलं, तरुण सिंह म्हणजे एका तरुण सिंहाप्रमाणे तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करत तिन्ही पिटकांना ढवळून काढल्यासारखं असं त्याने काय केलं, त्याचं अनुमोदन करताना तो त्रिपिटकाचा पूर्ण ढवळून काढल्यासारखं त्याने साथ घेऊन त्याने काय केलं, त्या भोजनाचं अनुमोदन केलं. आणि असं झाल्यानंतर मग बुद्ध काय होतात, निघतात. जे भोजन झाल्यानंतर मग ते पुन्हा आपल्या विहारामध्ये येतात आणि विहारात आल्यानंतर मग काय होतं, भिक्षू संघ संध्याकाळच्या वेळेला भिक्षू संघ विहारामध्ये बसलेला असतो आणि भिक्षू संघ बुद्धाचा गुणगान गात बसलेला असतो. की मग भिक्षू काय म्हणतात, महापंथको चूलपंथकस्य अज्जासयं अजानन्तो चतुही मासेहि एकं गाथं गणितुं न शक्नोति. ते सांगतात की महापंथकाने काय केलं, नेक्स्ट पुढची गाथा, पुढचं स्लाइड. महापंथकाने चूलपंथक 4 महिने एकही गाथा पाठ करू शकल्यामुळे त्याने काय केलं, विहारातनं काढून टाकलं. पण बुद्धांनी काय केलं, आपल्या कौशल्याने अनुत्तर धम्मराजा असल्यामुळे त्यांनी काय केलं, अंतरभत्ते म्हणजे भत्त म्हणजे भोजन आणि अंतरभत्ते म्हणजे भोजनाचा जो कालावधी चालू होता हे सगळं, त्या कालावधीमध्येच काय केलं, बुद्धांनी त्याला अनंत पदापर्यंत, म्हणजे अशी काही देशना दिली की ती देशना त्याला कुठे घेऊन गेली, अनंत पदाला घेऊन गेली. आणि असं म्हणत ते अहो बुद्धानं बलम नाम महंतंती, ही बुद्धांची कशी महती आहे, बुद्धांचं कसं बल आहे, असं करून ते बुद्धांचं गुणगान करत बसलेले असतात. आणि मग त्या क्षणी बुद्ध विहारात येतात. नेक्स्ट स्लाइड. मग बुद्ध विहारात येतात आणि बुद्ध म्हणतात की काय झालं भिक्षू, आणि बुद्ध आल्यावरती बघतात की बुद्ध सगळे भिक्षू काय एकदम चुपचाप बसलेले आहेत. आणि बुद्ध आल्यावर भिक्षूला विचारतात, काय झालं भिक्षूंनो, तुमच्यामध्ये तर काहीतरी कथा चालली होती आणि ती कथा मी का एवढे शांत झालेला आहे. तेव्हा एकही भिक्षूच्या तोंडात कोणत्याही प्रकारचं उत्तर बाहेर आले नाहीये.
कोणाच्या हातापायाची हालचाल नव्हती, पायाची हालचाल नव्हती, कोणाच्या खोकणे वगैरे, शिंकणे वगैरे असे कोणत्याही प्रकारचा आवाज तिकडे नव्हता. एकदम सगळं शांत सगळे भिक्षू संघ बसलेले होते. आणि मग बुद्धांना कळालं की हे लोक तर काही बोलणार नाही. म्हणून मग बुद्ध काय करतात, नेक्स्ट स्लाइड. तर बुद्ध विचार करतात की मी इथे असंच पूर्ण आयुष्यभर जर मी असंच बसून इथे राहिलो ना चुपचाप, तर हे लोक कोणी एक शब्द सुद्धा उद्गारणार नाही. त्यामुळे काय केलं पाहिजे, मला त्यांच्याशी काय केली पाहिजे, चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मग बुद्ध विचारतात त्यांना, काय भिक्षावे इत्यादी कथा या संन्यासींना बुद्ध त्यांना विचारतात, भिक्षूंनो तुम्ही कोणत्या कथेसाठी इथे बसलेले होतात आणि का कथा विपक कथा ती, आणि असं काय झालं की तुमची जी कथा मध्येच काय झाली, बंद पडली. मग तेव्हा बुद्ध सांगतात, मग तेव्हा ते भिक्षू बुद्धांना सांगतात की कसं ना तुमचं बल आहे, तुमची मन ती कशी आहे ना, की महापंथकाने चोलपंथकाला काढून टाकलं होतं. तो विसरू आहे, त्याची परिपूर्णता होत नाही धम्मामध्ये, पण तुम्ही काय केलं, आपल्या कौशल्याने, आपल्या धम्म पारंगत गुणामुळे काय केलं, त्याला योग्य मार्गावर आणलं, त्याला धम्म सुखाची प्राप्ती करून दिलेली आहे. आणि असं म्हणून ते बोलतात की अहो बुद्धानं बलं नाम महंतंती, काय बुद्धांचं महान बल आहे ते, असं म्हणून ते बुद्धांची स्तुती करतात. मग बुद्ध काय सांगतात त्यांना, सत्ता भिक्षूंना कथम कृत्वा. मग बुद्धांनी हे भिक्षूंचं कथन ऐकल्यानंतर बुद्ध म्हणतात की चूलपंथको काय इदानी ताव धम्मेषु धम्ममात्रपत्तो बेपन मंगेसाय भोगे सुपी भोगखंडं पापुनाती. की बुद्ध सांगतात की ह्याच जन्मामध्ये त्याला माझ्यामुळे यश प्राप्त झालं असं नाहीये, ह्या जन्मामुळे त्याला माझ्यामुळे काय झालं, धम्मेसु धम्म महत्तम पत्तो, धम्मामध्ये काय झालं, धम्माची महती त्याला कळली, माझ्यामुळे त्याला धम्माची महती कळली. पण पूर्वी सुद्धा म्हणजे अगोदरच्या जन्मात सुद्धा मग निस्ताय हा जो चूलपंथक आहे याला माझ्यामुळे काय झालं होतं, भोग महंतम पापुनितू, की त्याला खूप साऱ्या भोगाची म्हणजे धन दौलताची, यशाची माझ्यामुळे त्याला काय झाली होती, प्राप्ती झाली होती. आणि असं जेव्हा बुद्ध बोलल्यानंतर भिक्षू बुद्धांना ती कथा सांगण्याची याचना करतात की काय झालं होतं बुद्ध आधीच्या जन्मामध्ये, आम्हाला सांगा ना, असं म्हणून ते बुद्धांकडे अतीत कथाची याचना करतात. आणि तेव्हा बुद्ध त्यांना अगोदरच्या जन्मामध्ये मी याला कशी मदत केली होती ते बुद्ध सांगतात. तर अशा प्रकारे हा एवढा भाग जो होता हो पचुपन्न वस्तूचा होता. आपण सगळ्यांना माहिती आहे की जातकाचे 5 भाग पडतात है ना, पचुपन्न, अतीतवस्तू, गाथा, वैयाकरण आणि समुदाय. तर त्यातला पचुपन्न हा भाग इथे काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे. आता अतीत म्हणजे भूतकाळामध्ये काय घडलं होतं ते आपण बघूया. अतीत काशी रठ्ठे. आता पूर्वीची काय कथा आहे की काशी राष्ट्रामध्ये वाराणसी ब्रह्मदत्ते राज्यम कारंदे. काशी राष्ट्रामध्ये वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना बोधिसत्व सेठी फुले निवर्तित्व, हा जो बोधिसत्व म्हणजे बुद्ध, अगोदरच्या जन्मामध्ये ते बोधिसत्व असतात, ते श्रेष्ठी कुलामध्ये जन्मतात. आणि वयपत्तो, आणि योग्य वयात आल्यावरती त्यांना त्याची स्थान लभित्व, त्यांना काय झालं, श्रेष्ठीचं स्थान मिळालं. आणि त्याला ते स्थान मिळाल्यानंतर त्यांचं नाव काय पडतं, चुलसेट्टी नामक अहोसी. श्रेष्ठी झाल्यानंतर ते लोकांमध्ये चुलसेट्टी नावाने काय होतात, परिचित होतात. तो पंडितो व्यदो सब निमित्ताने जाणाती. आणि हा जो चुलसेट्टी होता हा कसा होता, एकदम पंडित होता, हुशार होता, आणि सर्व निमित्तांना जाणायचा. सर्व निमित्त म्हणजे लक्षणांना, की हे जर असं असेल ना तर याने असं घडेल, हे असं असेल तर याने असं घडेल, असं तो काय होणार होता, लक्षणं जाणणारा होता. तो एक दिवस राज उपठान गच्छन्तो अंतर्विधीयम मतमुसिकं दिसवा. त्याने काय केलं, एक दिवस तो राज उपठान गच्छन्तो, तो राजाच्या सेवेमध्ये जात असताना, राजाच्या सेवेसाठी जात असताना अंतर्विधीयम, त्याला रस्त्यामध्ये
मत मुसिका दिसवा, त्याला कोण दिसलं? मेलेला उंदीर दिसला. खने नक्षत्रम समानेत्वा इदं आहं, आणि त्याच वेळेला त्याने नक्षत्रांचाही अंदाज घेतला. म्हणजे त्याला मेलेला उंदीर दिसला आणि त्याने नक्षत्रांचा अनुमान घेतला. तर त्याला कळालं, तेव्हा त्याच्या तोंडातनं असे उद्गार, असं तो म्हणाला, सख्खा चक्षुमता कुलपुत्तेन इमं मृत्युरं गहेत्वा दाराभरणं वा कातु कंबन्ते वा पयोजेतु. तर मेलेल्या उंदराला बघितल्यावर आणि नक्षत्रांचा ताळमेळ बघितल्यावर तो असं म्हणाला की जर एखादा चांगला चक्षुमान व्यक्ती असेल, कुलपुत्र असेल, तर तो काय करू शकतो? ह्या उंदराला घेऊन, हा जो मेलेला उंदीर आहे, ह्या मेलेल्या उंदराच्या साहाय्याने आपल्या बायको मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतो किंवा योग्य काही कामकाज करू शकतो, असं तो म्हणतो. म्हणजे आपला बोधिसत्व म्हणतो असं. आणि त्याच वेळेला मग काय होतं? अय्यतरो दुर्गत कुलपुत्तो किंवा अंत्यवासिको नाम तं तेठीचं वचनं कृत्वा. तर त्याच वेळेला एक दुर्गत कुलपुत्तो म्हणजे दुर्गत म्हणजे गरीब घराण्याचा एक कुलपुत्र असतो, त्याचं नाव असतं चूळ अंत्यवासिको. त्याने काय केलं? त्या श्रेष्ठीचं बोलणं ऐकलं. श्रेष्ठीचं बोलणं ऐकलं म्हणजे बोधिसत्वाचं बोलणं ऐकलं. आणि मग तो काय विचार करतो? न अजानित्वा कथेसती. हा काय मुद्दा म्हणून हे काय बोलत नसेल, ज्याला नक्कीच या सगळ्या गोष्टींची माहिती असणार, ज्याला सगळ्या या गोष्टींचा अभ्यास असणार, आणि म्हणून त्याने हे बोललं असेल, असं म्हणून तो काय करतो? मुसिकाम गहेत्वा. मुसिकाम म्हणजे तो मेलेला उंदीर घेतो, एकस्मिन आपणे एका दुकानात जातो आणि बिळालस्य अध्याय विकिनीत्वा, म्हणजे मांजरीसाठी कोणी जेवण वगैरे घ्यायला येत असतात ना, तर अशा लोकांना तो विकतो. बियाल म्हणजे मांजर. त्या मुलाला एका दुकानात घेऊन जातो आणि मांजरीसाठी एका व्यक्ती काय करतो? विकतो. आणि तिकडे गेल्यानंतर त्याला कागनिक लभित्वा, काही थोडेफार पैसे भेटतात, 10 पैसे द्यावेचे, सपोज 10 पैसे किंवा असं काहीतरी असेल म्हणजे आपल्या काळातले, तर ते भेटतात. आणि मग त्याने काय करतात? त्या थोड्याशा पैशातनं काय करतो? फाणित काकनिकाय फाणितं गहेत्वा, त्या पैशातून तो गुळ घेतो आणि एक पैशातनं तो गुळ घेतो आणि एका हातात तो एक पाण्याचं पात्र घेतो आणि असं पात्र घेतो आणि तो अरण्यामध्ये जातो. आणि अरण्यात जाताना आगच्छन्ते मालाकारे दिसवा. अरण्यात गेल्यानंतर त्याला तिकडे अरण्यातून येणारे मालाकार दिसतात. आणि दिसल्यानंतर तो काय करतो? ठोकम ठोकम पाणीचं खंडन तत्वा उडून केलं पाणी गदासी. ते अरण्यातून आलेले असतात, दमलेले असतात. तर मग हा काय करतो? हा जो गरीब चूळ अंत्यवासिक असतो, तो काय करतो? त्यांना थोडस गुळाचा खडा देतो खायला आणि पाणीही प्यायला देतो. तर हे दिल्यामुळे ते तसं एक एकदम खूप मोठी अदंसू. मग ते लोक काय करतात? ते मालक त्याच्यावरती खुश होऊन त्याला काय करतात? एक एक मोठी काय करतात? फुलं देतात. सो तेन फक्तेन पुन्हा दिवसेपी पाणी त्यांच्या पाणीय घटमच्या गहेत्वा कुप्पा राममेव गतो. मग तो पुन्हा काय करतो? दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्यांनी जे फुलं दिलेले असतात ना मालाकारांनी, म्हणजे प्रत्येक जेवढे लोक असतात त्या प्रत्येकाने त्यांना एक एक मोठी काय दिलेली असतात? फुलं दिलेली असतात. मग हा काय करतो? ती फुलं घेतो, बाजारात विकतो आणि पुन्हा फुल खरेदी करतो आणि आपलं एक पाण्याचं भांडं घेतो आणि पुन्हा तो कुठे जातो? कुप्पारामामध्ये जातो. आणि परत तिकडनं त्याने ते मालाकार येताना दिसतात. आणि आता या वेळेस तो पुन्हा त्यांना काय देतो? गुळ आणि पाणी तो त्यांना ऑफर करतो, त्यांना देतो, कारण ते दमून अरण्यातून आलेले असतात. आणि त्यावेळेस ते पुन्हा त्यांना काय करतात? अधूर चित्तके पुष्पगच्छे दत्वा. ते ना काय केलं? फुलांचे ना छोटी छोटी रोपटं त्यांना दिलेली असतात. त्यावेळेला ते मालाकार त्यांना फुलांची रोपटं देतात. आणि मग काय करतो? पुन्हा दुसऱ्या दिवशी तो दुकानात जातो आणि विकतो. आणि अशा प्रकारे त्याला त्या पैशापासून आता किती पैसे त्याच्याकडे येतात? 8 कहापणे लभी. त्याच्याकडे किती कॉइन्स? कहापणा म्हणजे कॉइन्स आणि 8 म्हणजे 8. आता त्याच्याकडे किती कॉइन्स असतात? तर 8 कॉइन्स झालेले असतात. म्हणजे ज्याच्याकडे काहीच नसतं, एकदम गरीब वर्गातला तो चूल अंत्यवासिक असतो, तर बोधिसत्वाचं ते त्याचं भाषण त्याने ऐकलं, त्याने तो काय करतो? त्या उंदराच्या साहाय्याने तो काय करतो? पैसे कमवायचा प्रयत्न करतो.
आणि अशा प्रकारे पैसे टप्पू होतात त्याच्याकडे. आता सध्या किती पैसे होतात तर 8 550 होतात. मग नंतर तो पुढे काय करतो, एके दिवशी आहे ना वाता उठ्ठे दिवसे, एका दिवशी ना खूप जोराचा वारा येतो आणि राजमुल्याने बहु सुख दंडकाच साकाच पलासंच वातेन पतितं होती. त्या राजाच्या गार्डन मध्ये काय झालं होतं, खूप पालापाचोळा, झाडाच्या फांद्या, सुकलेल्या झाडाचं असे तुकडे बिकडे असं सगळं काय खाली त्या जोराच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काय झालं होतं, पडलं होतं. उय्यानं पाहतो छड्डे तो पाया न पसरती. तर उय्यानं तो जो राजा उद्यानातला तो जो माळी आहे त्याला ते कसं काढायचं त्याला काही उपाय सुचत नव्हता. आणि मग तो काय करतो, हा जो चूळ अंतेवासिक आहे तो तिकडे जातो आणि त्या उय्यान पालाला काय म्हणतो की मी हे सगळं काय करतो, तुझं उय्यान साफ करून देतो. आणि असं म्हणतो कुठे जातो, मैदानावर जातो. त्या मैदानावरती गेल्यावरती त्याला तिथे काही मुलं खेळताना दिसतात. त्या मुलांना तो गुळ देतो आणि त्यांना सांगतो की आणि त्यांना घेऊन तो त्या राजाच्या उद्यानामध्ये येतो. आणि उद्यानामध्ये येऊन त्याने काय केलं, सब्बान दारू पन्नानी निहरा पेटवा. ती जी सगळे काही लाकडं पानं पाला पाचोळा हे जे काही सगळं पडलेलं होतं तो काय करतो, ते मुलांच्या मदतीनं मुलांना ते काय करतो, काढायला लावतो. आणि उय्यानद्वारे रासिंग तारेसी, त्या सगळ्यांचा तो कचऱ्याचा जो ढीग आहे तो कुठे जमा करून ठेवतात, उय्यानद्वारे म्हणजे बागेचं जे गेट आहे त्या गेटवरती तो सगळा पालापाचोळा गोळा करून ठेवतात. आणि त्याच वेळेला काय होतं, राजकुंभकारो, राजाचा कुंभार, राजकुंभकारो भाजनानं पचन अर्थायन दारुणी परिवेशनतो दारुणी पर्येस मानो उय्यानद्वारे ताने दिसवा तसं हत्त तो विक्किनित्वा गाणी. आणि त्याच वेळेला काय होतं, राजकुंभार आहे ना काही त्यासाठी काही भांडी बनवायची असतात त्या कुंभकाराला. मग ते कुंभकाराला त्या भट्टीमध्ये काय करायचं असतं, ती भांडी पकवायची असतात. आणि म्हणून त्याला ना लाकडं पाला पाचोळा या सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि मग तो काय करतो, त्या उद्यानाच्या गेटवरती ते सगळं राशी जीप झालेला त्याने बघितलं. आणि तो काय करतो, मग तो चूळ अंतेवासिक शेतकरी आहे त्या राजकुंभाराला त्या सगळ्या गोष्टी काय करतो, विकतो. आणि ते विकल्यानंतर त्याला त्या पाला पाचोळ्यातील लाकडं आहे ते विकून त्याला आता किती कहापणा भेटतात, 16 कॉइन्स. त्याला किती कॉइन्स, 16 कॉइन्स भेटतात. पुन्हा तो एक पाण्याचं भांडही नंतर तो घेतो आणि आणखी 5 भांडीही तो असंच घेतो, ते 5 भांडीही. तर अशा प्रकारे पहिल्याचे 8 कॉइन्स म्हणजे ते फुलं बिलं ते माळ्यांकडून फुलं घ्यायचे ते 8 कॉइन. आणि ह्या राजकुमाराला ते सगळा पाला पाचोळा विकून पैसे मिळाले त्याचे 18 कॉइन्स. असे आता त्याच्याकडे किती कॉइन्स झालेले होते, 24. सो चतुर्विसतिया कहापनेसु जातेसु अति. आता त्याच्याकडे किती कॉइन्स झालेले असतात, 24 कॉइन्स झालेले असतात. आणि मग तो पुढे काय करतो, चतुर्विसिद्धिया कहापनेसु जातेसु अति उपायो मयंती. आणि तो म्हणतो की आता मी माझ्याजवळ अजून एक उपाय आहे, अयम उपायो मयंती, एक माझ्याकडे उपाय आहे. आणि तो काय करतो, नगरद्वार तो अविकूर ठाणे एकम पाणी चाटियम खपेत्वा पंचतते 3 हारके पाणी येणं पठई. तो काय करतो, एका नगरद्वारावरती एक पाण्याचं मोठं भांड ठेवतो. आणि जे गवताचा भाडा घेऊन येणारे जे लोक आहेत, 500 लोक आहेत, त्या गवताचा भाडा घेऊन येणाऱ्या 500 लोकांना त्याने काय केलं, पाणी पाजलं. ते ते करून मग ते मुलं ते माणसं त्याला म्हणतात की अरे तू तर आमचा खूप उपकार केले, आम्हाला एवढं पाणी पाजलं, खूप उपकार केला, आम्ही तुझ्यासाठी किती करू, मग आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो. तेव्हा तो चूल अंतेवासिक काय म्हणतो, तो महिला किती पल्ले करीत तथापि, आता तर मला तुमच्याकडनं काही नको, पण मला जे
तुमची गरज लागेल तेव्हा तुम्ही मला काय करा, नक्कीच मदत करा, असं तो त्या कोण गवताचे भारा आणणाऱ्या माणसांना सांगतो. मग आता पुढे पुढे आणखी मग पुढे काय होतं, असंच करत करत इतो चितो विचरंतो खल पथ कम्मिकेन च जलपथ कम्मिकेन च केन च सद्धिं मित्त संथवं अकासी. अशा प्रकारे त्याने जे जलमार्गाचा तो मुख्य मुख्य प्रमुख असतो किंवा रस्ता थल पथ थल म्हणजे रस्त्यावर जाणारा जो मार्ग आहे त्यातले जो प्रमुख जो लीडर असतो अशा सर्वांशी तो काय करतो, मैत्री करतो. आणि नंतर मग अशा प्रकारे मैत्री झाल्यानंतर एक आहे ना थल पथ कम्मिको, जो जमिनीवरचा तो काम करणारा तो त्याचा मित्र असतो, ज्याच्याशी त्याची मैत्री झालेली असते, तर तो त्याला एक सूचना देतो. काय सूचना देतो, स्वे इमं नगरम अस्य वाणिजको पंच अस्य सतानी गृहीत्वा आगामी सतीती आचिखी. तो त्याला सांगतो की कोणाला सांगतो, तर त्या चूळ अंतेवासिकाला सांगतो की उद्या आहे ना असं वाणिजको कोण येणार आहे, घोड्यांचे व्यापारी येणार आहे आणि पंच अस्य सतानी गृहीत्वा आगामी सती, तर ते किती 500 घोडे घेऊन ते येणार आहे असं तो काय करतो त्यांना सांगतो. मग आता हा लगेच चूळ अंतेवासिका काय करतो, तो तत्व वचनं श्रुत्वा तीन हारके आह. मग त्याला लगेच ते गवताचा भारा आणणारे लोक त्याला आठवतात आणि तो त्यांना जाऊन काय म्हणतो, तुम्ही सगळेजण, कारण ते 500 लोक होते हा, तर तो सगळ्यांना जाऊन काय बोलतो की तुम्ही सर्वजण मला काय करा, 3 कलापम देत मला एक एक गवताचा काय करा, भारा द्या. आणि सगळ्यांकडनं गवताचा भारा घेतो आणि पुन्हा त्यांना काय सांगतो, मयाच्या 3 अविक्किने ते अत्तानो 3 मा विक्किनाथाती. जोपर्यंत माझ्याकडचं गवत विकलं जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडचे गवत विकायचे नाही, असं तुझ्या 500 लोकांना काय करतो, सांगतो. ते 500 लोकही त्यांचे त्याच्यावर उपकार असतात म्हणून तेही लोक काय करतात, त्याला सहमती देतात की ठीक आहे बाबा, तुझं जोपर्यंत गवत विकले जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे गवत विकणार नाही, असे 500 लोक त्याला काय करतात, स्वीकृती देतात. आणि अशा प्रकारे त्या लोकांनी 500 गवतांचा भारा आणून त्याच्या घराद्वारे पातळींतून त्याने त्यांच्या घराजवळ आणून ठेवला. असं आणि जो सकल नगरे असतानं गोचरम अलभित्वाव तस्स सहस्रं तत्वा तम तीनंगणी. आता हे घोड्यांचे व्यापारी आलेले असतात, तर हे घोड्यांचे व्यापारी सगळ्या नगरामध्ये फिरतात घोड्यांना चारा बघण्यासाठी, गवत शोधत संपूर्ण नगर फिरतात, पण त्यांना कोणीही काय देत नाही, गवत देत नाही. कारण बोधिसत्वाने बोधिसत्व म्हणते हा जो चूल अंत्यवासिक आहे याने काय केलेलं असं अगोदरच सांगितलेलं असतं की जोपर्यंत माझ्याकडचं गवत विकलं जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे गवत विकायचे नाही. आणि मग तो अशा घोड्यांचे व्यापारी काय करतात, गावगाव फिरून सुद्धा घोड्यांना चारा न मिळाल्यामुळे त्या चूल अंतेवासिकाकडे येतात, त्याला सहस्रं तत्वा, त्याला 1000 रुपये देतात, 1000 कॉइन्स देतात आणि त्यांच्याकडनं काय घेतो, गवत घेतो. आता बघा 24 कॉइन्स आता त्याच्याकडे किती झाले, तर 1000 कॉइन्स त्याच्याकडे झालेले आहेत आणि 1000 कॉइन्स असं वाणिज्याकडनं घेऊन हा काय करतो, आपले गवत त्यांना देतो. तर अशा प्रकारे हा खल मार्गावरचा त्याच्या मित्राने त्याला ही सूचना दिलेली असते. मग काही कालावधीनंतर काय होतं, जल पथ कम्मिक सहायक म्हणजे जे जलमार्गाने जलमार्गाचा चालणारा जो व्यापार मार्ग आहे त्याच्याशी त्याची मैत्री झालेली असते. तो त्यांना सांगून ठेवलं, मग तोही त्याला एक दिवशी काय सांगतो की पट्टणम महानावा आगताती. तो मित्र त्याला सांगतो की आपल्या बंदरावर महानाव आगता, काय झालेली आहे, नाव आलेली आहे, मोठ्या नावं आलेली आहे. मग असं जेव्हा तो मित्र चूल अंतेवासिकाला सांगतो तेव्हा पुन्हा याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन तयार होते की आता आपण याच्यातनं कसे पैसे कमवायचे. मग हा काय करतो, अठ्ठाही कहापणेही सभ्य परिवार संपन्न तावकालिक प्रथम घेतो. हा काय करतो, एक रथ घेतो, 8 कॉइन्स देऊन तात्पुरता एक रथ घेतो आणि त्या रथाला खूप चांगल्या प्रकारे काय करतो, सजवतो. आणि
त्या रथाला घेऊन तो नावापट्टणम गंतवा, कुठे येतो? 15वर येतो. आणि 15वर आल्यानंतर ते जे नावं आलेले असतात त्या नावांचा जो लीडर असतो त्या लीडरला तो काय करतो? एकच अंगुली मुद्दिका नाविकस्य सच्चकारं तत्वा, तो एक हातातली अंगठी काय करतो? म्हणजे हातातली अंगठी त्या नाविकाला ऍडव्हान्स पेमेंट म्हणून देतो. ह्या मालाचं ऍडव्हान्स, कारण ते माल घेऊन आलेले असतात ते व्यापारी, ज्याला मार्गाने व्यापार करत करत तिकडे आलेले असतात. आणि तो काय करतो? एक अंगठी देऊन काय करतो? ऍडव्हान्स पेमेंट देऊन ते सगळं माल तो काय करतो? स्वतःच्या आधी करून घेतो. आणि असं केल्यानंतर तो बंदरावरती एक मोठं असं मंडप पण टाकतो, त्याला मस्त सजवतो आणि तिकडे तो लोकांना आज्ञा देऊन सांगतो की जर इकडे कोणी यांच्याकडे कोणी व्यापारी माल घेण्यासाठी आले असेल तर काय करा, त्याला 3 प्रकारे सुरक्षित ठेवा. म्हणजे मला 3 लोकांकडनं काय भेटली पाहिजे? सूचना मिळाली पाहिजे. आणि असं म्हणून तो त्या मंडपामध्ये एकदम थाटामाटामध्ये जाऊन बसलेला असतो. मग आता इथे वाराणसी नगरचे जे व्यापारी आहेत ते व्यापारी सुद्धा काय विचार करतात? नावं आगता, की आपल्या इकडे नावं आलेली आहेत. आणि असं ऐकल्यानंतर वाराणसीचे त्या वाराणसी नगरातले सतमत्ता मानिजा 1000 व्यापारी भंडन गन्नामा भांडे घेण्यासाठी, कारण ते व्यापारी असतात त्यांनाही व्यापार करायचा असतो, तर ते त्या ज्या नावं आलेले असतात त्यांच्याकडनं ते भांडे घेतात आणि त्याच्यानंतर ते भांडे घेऊन ते सामान घेऊन नंतर ते काय करत असतात? त्याचा व्यापार करत असतात. आणि मग ते व्यापारी असे 100 व्यापारी भांडे घेण्यासाठी सामान भंड म्हणजे सामान घेण्यासाठी आलेले असतात. मग ते व्यापारी काय करतात? ते भंडम तुम्ही न लभिस्तथ, मग ते सांगतात की अरे ते 100 व्यापाऱ्यांना ते व्यापारी सांगतात की तुम्हाला तर इकडनं आमच्याकडनं काही सामान नाही भेटणार. तर ते म्हणतात की का नाही भेटणार? मग ते सांगतात की त्या ठिकाणी तो त्या ह्याच्यामध्ये मंडपामध्ये तो व्यापारी तो माणूस बसलेला आहे ना, त्याने ऍडव्हान्स पेमेंट करून अगोदरच आमच्याकडनं काय केलेलं आहे? संपूर्ण माल घेतलेला आहे. असं करून ते नावामधले आलेले व्यापारी आहेत ते या वाराणसीच्या व्यापाऱ्यांना त्या चूल अंतेवासिकाकडे पाठवतात. मग चूल अंतेवासिका पण काय करतो? त्यांच्याकडनं 1000 रुपये घेऊन त्यांना नावेमध्ये काय करतो? भागीदारी देतो, किंवा चला तुम्ही आता आतमध्ये जा आणि तुम्ही काय करू शकता? तुम्हाला हवं ते सामान घेऊ शकता. असं म्हणून तो त्यांच्या प्रत्येकाकडनं 1000 रुपये घेतो. आता हे व्यापारी आलेले असतात 100 आणि प्रत्येकाकडनं 1000 रुपये घेतो, म्हणजे आता त्याच्याकडे किती कॉइन्स होतात? तर 1,00,000 कॉइन होतात त्याच्याकडे. आणि नंतर मग ते काय करतात? ते सामान घेऊन त्या मग सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्याला पाहिजे ते सामान घेतलं. नंतर मग पुन्हा त्या आपली त्याने त्या नावामध्ये भागीदारी घेतली होती, आता ती भागीदारी त्यांना पुन्हा काढायची होती. मग पुन्हा ती भागीदारी त्यांना तो नफा झाला किंवा त्याला त्या भागीदारातून बाहेर काढण्यासाठी ते पुन्हा प्रत्येक व्यापारी त्याला 1000 कॉइन्स देतात. म्हणजे 100 व्यापारी पुन्हा 1000 कॉइन्स, म्हणजे आता पुन्हा किती झाले? 1,00,000. म्हणजे नावेमध्ये भागीदारी करण्यासाठी त्यांनी 1,00,000 दिले आणि नंतर पुन्हा नावेतनं भांडे घेऊन ते नफा झाला होता, ती भागीदारी पुन्हा ती काढून घेण्यासाठी पुन्हा 1,00,000 रुपये असे त्यांच्याकडे आता त्या चूळ अंतेवासिकाकडे किती कॉइन्स झालेले होते? तर 2,00,000 कॉइन्स झालेले होते. आणि हे सगळं म्हणजे 2,00,000 कॉइन्स त्याला कधी मिळालेले होते? तर 4 महिन्याच्या आतच. म्हणजे तो उंदीर बघितलेला होता, मेलेला उंदीर बघितलेला होता, त्या मेलेल्या उंदरापासून 4 महिन्यापर्यंत त्याने जवळजवळ 2,00,000 कॉइन्स काय झाले होते? कमवलेले होते. आणि म्हणून मग तो काय करतो? तो कोणाकडे जातो? तर चूलशेट्टीकडे जातो. तो चूलशेट्टी म्हणजे तो बोधिसत्व असतो. जो बोधिसत्व बोलतो ना की हा मेलेला उंदीर घेऊन जर कोणी काही व्यवसाय सुरू केला किंवा आपल्या बायकोचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायचा असेल तर हा मेलेल्या उंदराच्या साहाय्याने करू शकतात. त्याला त्याचं बोलणं आठवतं आणि ते बोलणं आठवल्यानंतर त्याच्यावरती तो काय करतो? आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो त्या चूल महाशेट्टीकडे जातो आणि चूल शेट्टीकडे जाऊन त्याला सांगतो की तुम्ही जे मला जे काय तुम्ही उपाय सांगितला होता,
तुमच्या ह्या उपायामुळे मला 4 महिन्याच्या आत एवढं सगळं काय झालं, यश प्राप्त झालं, एवढं धन मिळालं, एवढं भोगसंपत्ती मला मिळाली. आणि असं म्हणून त्याला ते मेलेल्या उंदराची ती सगळी गोष्ट तो सांगतो की कसं झालं, काय झालं ते. मग हा जो चूल महासेठी म्हणजे आपला बोधिसत्व आहे, क्षुल्लक महासेठी म्हणजे बोधिसत्व आहे, हे विचार करतात की अरे हा हा जो व्यक्ती आहे हा तर खूपच हुशार आहे, तर याला आता ना आपल्या हातातनं बाहेर जाऊ द्यायचं नाही, दुसऱ्याकडे जाऊ द्यायचं नाही. म्हणून तो काय करतो, त्याची जी मुलगी असते ती मुलगी त्या मुलीशी काय करतो, त्याचं लग्न लावून देतो. आणि लग्न लावून दिल्यानंतर त्याला काय करतो, आपली सगळी प्रॉपर्टी ही त्याच्याच नावे तो करून देतो. अशा प्रकारे तो जो चूळ अंतेवासिका शेट्टी आहे, म्हणजे आता त्याला लग्न पण झालं आणि ह्या क्षुल्लक महासेठीची सगळी प्रॉपर्टी ही त्याला मिळालेली असते. म्हणजे तो आणखीन भोग संपन्न झालेला असतो, आणखीन ऐश्वर्य संपन्न झालेला असतो. आणि अशा प्रकारे मग बुद्ध त्याला सांगतात की सम्मासं बुद्धोपि इमं धम्मदेशनं कथित्वा अभितं बुद्धो इमं गाथा कथयसि. आणि तेव्हा बुद्ध ही अशी गाथा म्हणतात, सांगतात की अपकेनापि मेधावी म्हणजे ही जातकाची जी ओरिजिनल गाथा आहे, ही जातक आहे, मेन जातक हे आहे. आणि आपण ही जे आतापर्यंत जे सगळं ऐकतोय, ही आपण काय ऐकत होतो, तर अठ्ठकथा ऐकत होतो. आता आपण बघितलं की जातकामध्ये अतीतवस्तू पशुपत्नवस्तू, आपण अतीतवस्तू बघितली, चूलपंथकाची स्टोरी बघितली. अतीतवस्तू मध्ये हा जो चूळ अंतेवासिक आहे, हा मेलेल्या उंदराच्या साहाय्याने कसे पैसे कमवतो, कसा धनवान होतो, कसा तो ऐश्वर्याला प्राप्त होतो, हे आपण बघितलं. आणि नंतर जातकाचा तिसरा पार्ट येतो तो गाथा. तर गाथामध्ये ही गाथा आहे अपकेनापि मेधावी पाभतेन विचंखनो समुत्थापेति आत्तानं अनु अग्गिव संधमती. आता मेधावी म्हणजे हुशार व्यक्ती, अपकेनं म्हणजे थोड्याशाही कारणाने. आता आपण बघितलं होतं की चूळ अंतेवासिक म्हणजे बोधिसत्वाने फक्त सांगितलं होतं की मेलेल्या उंदराचं फक्त निमित्त दिलं होतं की हे घेतलं की लोक पाहिजे तर आपली खूप प्रगती करू शकतात. त्याप्रमाणे ते सांगतात की मेधावी जो हुशार व्यक्ती आहे, या छोट्याशा गोष्टीनेही काय करू शकतो, आपली पाभतेनं विचक्षण, जर तो जागृत असेल, तो विचक्षण म्हणजे अटेंटिव्ह असेल, तर तो काय करतो, थोड्याशा गोष्टीनेही आपली खूप सारी प्रगती, खूप सारी उन्नती करू शकतो. समुत्थापेति असताना म्हणजे स्वतःची खूप सारी प्रगती करू शकतो. मेधावी पुरुष थोड्याशाही धनाने किंवा थोड्याशाही कोणत्याही निमित्ताने काय करू शकतो, आपली खूप प्रगती, उन्नती करू शकतो. तर कशा प्रकारे, तर त्याला उपमा दिलेली आहे अनु अग्गिव संधमती. आता अग्गी म्हणजे आग. आता आग, अणु म्हणजे छोटीशी. जर एखादा कुठेतरी एकदम छोटीशी आग असेल, थोडस काहीतरी जळत असेल, आणि ते जळत असताना जर आपण काय केलं, त्याच्यामध्ये पाला-पाचोळा टाकला, सुक्या फांद्या वगैरे टाकल्या किंवा त्याला फुंकर घातली, तर त्या फुंकरने किंवा तो पाला-पाचोळा टाकला, ते जे इंधन टाकलं, तर ते टाकल्यावरती काय होतं की आग काय होते, आणखी भडकते. संध म्हणती म्हणजे ती आग भडकते. म्हणजे अणु जी आग जी पहिली छोटी असते, तिला आपण नंतर इंधन टाकल्यावरती काय होते, आणखीन भडकते, आणखीन प्रखर जळते. तर ते उदाहरण ते सांगतात की त्याचप्रमाणे हा जो हुशार व्यक्ती आहे, याला थोडंसं तरी निमित्त भेटलं, म्हणजे आग तशी थोडीशी होती आणि तिला जर आपण फुंकर घातली, म्हणजे त्याला कोणी काहीतरी फक्त असं पुश केलं, काही गोष्टी सांगितल्या, तर मेधावी व्यक्ती काय करू शकतो, आपली खूप सारी प्रगती करू शकतो. अशी ही काय आहे गाथा. आता गाथा झाल्यानंतर मग पुढचा पार्ट काय येतो, तो याचा जातक अठ्ठकथेचा अर्थवर्णन किंवा वैयाकरण. हे जी आता आपण गाथा बघितली, तर ह्या गाथेचे संपूर्ण अर्थ याच्यामध्ये दिलेले आहेत. आता अपकेनापि म्हणजे इथे काय सांगायचंय, थोकेना परित म्हणजे छोटस. म्हणजे आपण बघितलं की हुशार व्यक्तीला थोडस तरी काही निमित्त सापडलं, तर तो त्यांनी काय करू शकतो, प्रगती करू शकतो. मेधावी म्हणजे पैंजवा, पाभतेनं म्हणजे घंटा प्रेम, म्हणजे छोटासा तरी त्याला काहीतरी मूल, थोडं काहीतरी यश प्राप्त झालं, तर तो काय करू शकतो, प्रगती करू शकतो. आता आपण इथे आपण बघूया अनु अग्गिवम. ते काय सांगतात,
यथा पंडितो पुरुषो, ज्याप्रमाणे पंडित पुरुष परित्यक्तम अग्नी म्हणजे छोटीशी तरी अग्नी असेल तिला तर काय केलं, क्रमशः गोमय चूर्ण, गोमय चूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय टाकलं, त्या गौऱ्या, गौऱ्या टाकल्या, गोमय चूर्ण म्हणजे गौऱ्या, गौऱ्या टाकल्या किंवा मुख वाटेनं म्हणतो किंवा आपण त्याला फुक्कर मारली, त्याला फुक्कर मारली तर ती काय होती, वढ्ढेती, ती आग काय होते, वाढते. महंत अग्निखंड करोती, त्या अग्नीचा एक मोठा असा काय करते, अग्निखंड करते. त्याचप्रमाणे पंडितो पुरुषो, पंडित पुरुष सुद्धा काय करतो, एक कोणतंही आलंपण मिळालं किंवा एक थोडस काहीतरी त्याला कारण मिळालं तर तो काय करतो, नाना उपायही पाजेत्वा, नाना उपाय करून, नाना तऱ्हा करून तो काय करतो, धनंच यशंच उपादेती वढ्ढेती, तो धन आणि यश प्राप्त करतो. असं काय केलं, ह्या गाथेचं काय आहे, अर्थवर्णन आहे. आणि नंतर मग जातकाचा शेवटचा पार्ट येतो तो आहे समोधान. समोधान म्हणजे की आता आपण बघितलं याच्यामध्ये दोन कथा होत्या, एक पशुपंत आणि एक अतितवस्तू. तर पशुपंत आणि अतितवस्तूचा मध्ये जे कॅरेक्टर होते ते कॅरेक्टर कोण कोण होतं, तर इथे त्याचा मेळ सांगतायत. तर मग इथं त्यांना काय सांगतायत की चूलपंथको मग निस्ताय इदानी धम्मेसु महंततम पत्तो, की हा जो चूलपंथ म्हणजे आता पशुपन्नामध्ये आलेले आहे वर्तमानार्थी. तर बुद्ध काय सांगतात की हा जो चूलपंथक आहे ना, याला माझ्यामुळे धम्मामध्ये काय भेटली, धम्मामध्ये त्याची प्रगती झाली. आणि पूर्वी पूर्वी पण काय झालं, त्याला माझ्यामुळे काय झाले, मोठी भोग संपदा आणि यश संपदा काय झाली, प्राप्त झाली. आणि असं करून बुद्धांनी काय केलं, ते जातक लोकांना समजावून सांगितलं. आणि नंतर मग बुद्ध काय म्हणतात की जो चूल अंतेवासिक होता तो चूलपंथक होता. जो चूलपंथकाची जी आपण गोष्ट बघितलं, जो विसराळू होता तो अगोदरच्या जन्मामध्ये कोण होता, तो चूल अंतेवासिक होता. चूल अंतेवासिक म्हणजे तो मेलेला मंदिर जाऊन ते सगळं पुढे दोन पैसे कमवत होते, तर तो चूल अंतेवासिक हो. आणि चूलक महासेठी, आणि त्या जन्मात जो बोधिसत्व होता तो अहमेव होती ही देशना निष्ठापेशी, आणि असं सांगून सुद्धा ही देशना काय करतात, इथे समाप्त करतात. अशा प्रकारे हे चूलसेठी जातक खूप सुंदर जातक आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे त्याने सांगितलं की चूलपंथकामध्ये धम्माचं बीज होतं, त्याला फक्त एक काय हवं होता, पुष हवा होता. आणि तो पुष बुद्धांनी त्याला रजोहरण हे कमठठाण देऊन त्याला काय केलं, बुद्धांनी त्याला धम्मात प्रतिष्ठापित केलं. तर अशा प्रकारे ही जी जातक आहे इथे काय झालेली आहे, समाप्त झालेली आहे. आणि या चूलपंथकाची तुम्ही आणखीन एक कथा धम्मपदामध्ये पण तुम्ही हा बघितलेला आहे. धम्मपदामध्ये अपमाद पदामध्ये चूलपंथकाची पुन्हा एक म्हणजे तशीच स्टोरी आहे धम्मपदाची, ती गाथा वेगळी आहे आणि ही गाथा वेगळी आहे जातकाची. तर त्याच्यामध्ये सुद्धा चूलपंथकाची तो कसा म्हणजे चूलपंथकाचं नाव कसं पडतं, त्याचा जन्म कसा होतो, तो म्हणजे सगळी सेम स्टोरी आहे. फक्त ही जी आपण अतीताची जी वस्तू बघितली होती की इथे उंदराचं, मेलेल्या उंदराचं उदाहरण दिलेले आहे, तर तिकडे ते उदाहरण दिलेलं आहे पूर्वीच्या जन्मात, तर ते वेगळं आहे. ते आपण बघायचं का, सांगू का मी ते थोडं, तुमची परवानगी असेल तर सांगेल. मॅम सांगा ना. तर हा जो चूलपंथक असतो ना, हा धम्मपदातली आता कथा सांगते की धम्मपदामध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो चूलपंथक असतो ना, हा त्यावेळेला एक तक्षशिलेमध्ये शिक्षण देण्यासाठी गेलेला असतो. आणि तो आचार्याकडे तो शिक्षण घेत असतो. आणि तो आचार्याचा एकदम प्रिय शिष्य असतो. आणि तो आचार्याची खूप कामे, सर्व कामं तो एकदम मनापासून करत असतो. आणि तो त्यावेळेस त्या आचार्याकडे 500 शिष्य असतात. आणि हा जो असतो म्हणजे आपला चूलपंथक त्या जन्मातला, हा त्या 500 जणांपैकी त्या गुरुचा काय होतं, एकदम प्रिय होतो. आणि पण त्यावेळेला असं नसतो, विसराळू असतो, त्याला काही लक्ष राहत नसतं. मग त्याचे आचार्य काय विचार करतात की हा हा जो आहे ना मानव, हा माझी, त्याचं नाव त्यावेळेस असतं धम्म अंतेवासिक असतं त्यावेळेला त्याचं नाव. तर हा धम्म अंतेवासिक माझी किती सेवा करतो, माझी किती काळजी घेतो. आणि पण मी त्याचा गुरु, तो थोडासा अभ्यासामध्ये मंद असल्यामुळे किंवा त्याला लवकर समजत नसल्यामुळे
मी त्याला काहीही शिकवू शकत नाही. आणि मग आचार्य म्हणतो, पण एवढं जरी असलं तरी मला काहीतरी त्याच्यासाठी केलं पाहिजे. मला काहीतरी मंत्र किंवा काहीतरी त्याला शिकवलंच पाहिजे, जेणेकरून त्याला ती पुढच्या त्याच्या जीवनचर्येसाठी किंवा भविष्यासाठी काय पडेल, उपयोगी पडेल. आणि म्हणून तो आचार्य त्याला ना एक मंत्र शिकवतो. आणि जसं आता यावेळेस आपण बघितलं रजोहरण, त्याला काय देतात, रजोहरण. तर त्यावेळेला त्याच्या आचार्य त्याला काय शब्द शिकवतात, म्हणजे तिथं मंत्र, घट्टेसी घट्टेसी किंग कारणा घट्टेसी. घट्टेसीचा अर्थ सुद्धा रगडतो. किंग कारणा घट्टेसी, कोणत्या कारणामुळे रगडतोस? अहं पीतं जानामी. आणि मलाही तू हे जे का रगडतोय, तू का एवढे सगळे प्रयत्न करतोय, हे सगळं आम्हाला काय आहे, माहिती आहे. असा हा मंत्र आहे. हा मंत्र आचार्य त्या धम्म अंतेवासिकाला शिकवतात. आणि शिकवल्यानंतर त्याला काय करतात, पाठवून देतात. आणि मग आचार्यांचं असं म्हणणं, आणि त्या आचार्यांना त्यांच्याकडनं तो मंत्र आहे ना, घट्टेसी किंग कारणा घट्टेसी अहं पीतं जानामी. हे मंत्र ते जे आचार्य आहे ना, हजारो वेळा त्याच्याकडनं काय करतात, बनवून घेतात. आणि मग आचार्यांना कळलं बाबा हा आता याला चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की जे विचारू लोक आहेत त्यांनी जर एखाद्या गोष्टी चांगल्या प्रकारे आत्मसात केली तर ते नंतर पुन्हा कधीही विसरत नाही. आणि म्हणून त्या आचार्याने त्याच्याकडनं चांगल्या प्रकारे ते बनवून घेतलं. त्यांना कळालं की हा आता याच्यामध्ये योग्य झालेला आहे या मंत्रामध्ये. आणि तेव्हा ते त्याला त्याच्या घरी काय करतात, पाठवून देतात. आणि घरी आल्यानंतर वाराणसीमध्ये घरी आल्यावर म्हणजे वाराणसीला आल्यानंतर त्याची आई त्या घरी येतो. तो तिथे गावातले लोक त्याची आई वडील गावातले लोक त्याचा खूप सत्कार सन्मान करतात. अशा प्रकारे होतं. आणि नंतर मग एके दिवशी काय होतं, राजा वाराणसीचा राजा विचार करत असतो की माझ्या आचरणामध्ये काही गुणदोष आहेत का, असं तो स्वतःला विचारत असतो. तर त्याला असं कळतं की नाही, माझ्यामध्ये काही दोष नाहीये. मग तो म्हणतो की अरे आपले दोष तर आपल्याला कधी दिसतच नाहीये, तर आपण काय केलं पाहिजे, हे कोणाला तरी विचारलं पाहिजे की माझ्यामध्ये काही दोष आहे का. तर आपण काय केलं पाहिजे, नगरातील लोकांचे याच्याबद्दल विचार विनिमय घेतला पाहिजे. म्हणून तो काय विचार करतो की आता आपण राजा म्हणून केलं तर आपल्याला कोणी आपल्याबद्दल खरं माहिती देणार नाही. म्हणून तो राजा करतो अय्यात का वेसम मी तो वेगळं रूप धारण करतो. राजा एक वेगळं रूप धारण करतो, सामान्य लोकांचं रूप धारण करतो आणि नगरामध्ये फिरायचा विचार करतो की मी एक वेश धारण करतो आणि नगरामध्ये फिरतो. का नगरामध्ये फिरतो, कारण संध्याकाळच्या वेळेला लोक काय होतात, एकत्र जमतात, चर्चा मसलत करतात. आणि जर मी विचार करतो की मी वेगळ्या देशाने जातो आणि लोकांचं जे काय बोलणं चालू आहे संध्याकाळच्या वेळेला, त्यांच्या काय गप्पा चालू आहे त्याच्यातून मला कळेल राजाबद्दल ते काय म्हणतात. जर ते राजा चांगला असेल तर काय बोलतील की राजा दीर्घायू हो, आणि जर राजा अधप्रिक असेल तर ते बोलते कसा हा राजा आहे, काही दंड कर आमच्याकडनं काय करतो, वसूल करून घेतो. आणि म्हणून तो राजा काय करतो, संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला काय करतो, दरबारातून आपल्या राज दरबारातून बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडल्यावर नगरात फिरत असतो ना, तेव्हा तो काय बघतो की दोन चोर हे काय भुयारी रस्ता खोदत असतात. ते चोर असतात आणि भुयारा मार्गाने चोरी करणारे ते चोर असतात. तर हे चोर काय करत असतात, दोन घरांच्या मधून काय करत असतात, भुयारी रस्ता खोदत असतात. आणि त्यावेळेला तो राजा आहे ना, एका ठिकाणी लपून ह्या सगळ्या गोष्टी चोर कसे भुयार खांदतात ते बघत असतो. आणि त्याच वेळेला हा जो आपला धम्म अंतेवासिक जो मंत्र त्याच्या गुरुने त्याला मंत्र दिलेला असतो, तो त्याचा काय करत असतो, अभ्यास करत बसलेला असतो, त्याची स्मरण करत बसलेला असतो. मग तो म्हणतो घट्टेसी घट्टेसी किंग कारणा घट्टेसी अहम पीतं जानामी. म्हणजे तुम्ही जे काय रगडतायत, जे काय खोदतायत करतायत ते कशासाठी करतात, मला तर कळलंय, मला माहिती आहे, अहम विजय राणानी मला हे माहिती आहे. तर चोरांना वाटतं की आपण जे काही भुयारी रस्ता खोदतोय हे कोणतरी बघतंय आणि म्हणून हे असं बोलतोय. म्हणून ते चोर काय करतात, जे काही हाती लागलेलं होतं सामान ते पण तिथेच सोडून काय करतात, पळून जातात.
मग राजा ही सगळं गोष्ट बघतो. मग राजाला वाटतं की खरोखरच हा मुलगा खूपच हुशार आहे, खूप चतुर आहे. मग राजा काय करतो, त्या धम्म अंतेवासिकाला दुसऱ्या दिवशी काय करतात, आपल्या दरबारामध्ये बोलवून घेतो आणि राजा म्हणतो की तुला जो मंत्र माहिती आहे तो तू मलाही शिकव. तर तो धम्म अंतेवासी बोलतो की ठीक आहे, मी पण तुला शिकवतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग तो राजाला काय करतो, समान समान लेवलवर बसून, म्हणजे असं नाही की आता राजाला मंत्र शिकायचा आहे तर राजा खालच्या आसनावर आणि हा गुरु होणार आहे तर हा उच्च आसनावर, किंवा राजाचं पद असल्यामुळे उच्च आसनावर आणि हा नीच आसनावर, असं नाही तर दोघी समान आसनावरती बसतात. आणि मग हा धम्म अंतेवासी काय करतो, राजाला तो मंत्र शिकवतो. तो मंत्र असतो गट्टेसी गट्टेसी किंकारणा गट्टेसी अहम कीर्तन जाणामी अहम कीर्तन जाणामी. तर तो राजाला सांगते की तू याचा काय करत जा, सराव करत जा. आणि असं तो राजाला शिकवतो. मग नंतर पुढे काय होतं, राजाचा सेनापती असतो. तेव्हा काय होतं, राजाचा सेनापती असतो आणि तो राजाचा जो न्हावी असतो त्या न्हाव्याला काय सांगतो, सेनापती न्हाव्याला सांगतो की राजा आता कधी दाढी-मिशा कधी करणार आहे. तर तो म्हणतो की उद्या किंवा परवा कधीही करावं लागेल राजाची दाढी-मिशी. तर तो सेनापती काय करतो, त्या न्हाव्याला 1000 फाईन देतो आणि सांगतो की राजाचा जेव्हा तू दाढी वगैरे दाढी मिशी जेव्हा करत असतील तेव्हा त्याची काय कर, गला नाडी छिन्नी, तू राजाचं काय कर, गळा काप. आणि असं केल्याने काय होईल की मी राजा होईल. तो सेनापती बोलतो की मी राजा होईल आणि तुला मी माझा काय करेल, सेनापती करेल. असं म्हणून तो त्याला 1000 रुपये देतो. आणि हा जो न्हावी पण आहे तो पैशाच्या लालसेने ते सगळं करायला काय होतो, तयार होतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तो राजाचं काय करतो, असं दाढी मिशी करायला जेव्हा घेतलेला असतो तेव्हा तो वस्तारा असतो ना, तो वस्तारा थोडासा काय असतो, बोथट असतो. तर तो न्हावी विचार करतो, या वस्त्राने मी एकाच प्रकारामध्ये राजाची गळ्याची नाळी काय करू शकत नाही, कापू शकत नाही. आणि म्हणून तो काय करतो, तो वस्तारा आहे ना एका दगडावरती काय करत असतो, घासत बसलेला असतो, त्याला धार काढत बसलेला असतो. आणि तो धार करतो आणि त्याच वेळेला राजाला तो मंत्र उच्चारणं सुरू करतो. राजा म्हणतो घट्टेसी घट्टेसी किंकारणा घट्टेसी अहम पीतम जानामी जानामी. त्या नावाला म्हटलं अरे राजाला कसं काय कळलं घट्टेसी म्हणजे रगडतोय, कारण तो पण त्यावेळेस काय करत असतो, मस्ताना काय करत असतो, घासत असतो त्या कशावर, दगडावर. मग त्या न्हाव्याला वाटतं की अरे राजाला सगळं कळालेलं असतं, म्हणून तो न्हावी काय करतो, लगेच राजाच्या पायावर डोकं ठेवतो आणि राजाला म्हणतो की नाही मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. म्हणजे राजाला काही माहिती नसतं पण तरी पण हा न्हावी स्वतःची चुकी कबूल करतो. मग राजा त्याला म्हणतो की खरं काय ते मला सगळं सांग. मग तो सांगतो की सेनापतीने मला 1000 रुपये दिले आणि त्यांनी मला काय केलं, मला सेनापती पद देईल आणि मी राजा होतो असं करून मला काय दिले, 1000 कॉइन्स दिले. मग अशा प्रकारे मग काय होतं, राजा त्या सेनापती याचा काय करतो, जो धम्म अंतेवासिकामुळे तो मंत्र शिकलेला असतो त्याच्यामुळे आता राजाचा काय झालेला असतो, जीव वाचलेला असतो. म्हणून राजा काय करतो, त्या धम्म अंतेवासिकाला काय करतो, सेनापती स्थान देतो. आणि अशा प्रकारे त्यावेळेला तो जो चूडपंथको असतो, तो कोण असतो, धम्म अंतेवासी चूडपंथको असतो, तो कोण असतो, हा धम्म अंतेवासिक असतो. आणि तो जो आचार्य असतो, जो मंत्र देतो घट्टेसी घट्टेसी, हा तो कोण असतो, मीच असतो. अशा प्रकारे हे सुद्धा एक अतिथ्य जन्माची कथा आहे, ती धम्मपदामध्ये आलेली आहे. अशा प्रकारे हे जातं तिथे काय होतं, समाप्त होतो. इथे ही धम्मदेशना माझी सांगून झालेली आहे. आज ही धम्मदेशना देण्याची तुम्ही मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. आणि आजच्या या धम्मदेशनेच्या साहाय्याने जे काही पुण्य मी अर्जित केलेले आहे ते सर्व प्राणी मात्रांप्रती वितरित करते. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्व साधू 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 मॅडम, साधू 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 मॅडम, साधू साधू साधू. धन्यवाद मॅम, खूपच सुंदररित्या तुम्ही जातक कथावर तुम्ही प्रकाश टाकला आहे आणि सहज समजेल अशा पद्धतीने ह्या जातक कथा समजावून सांगितल्या. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
सर्व धम्मसाक्षीचे व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिकांना, यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षर आहोत. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती नैना तांबे मॅडम यांनी धम्मपालन गाथा व सरनताईंनी करावी अशी विनंती करते. साधू साधू साधू. सप पाप स अकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोधपनं एतं बुद्धान शासनं नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं परं एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु.